माननीय कास्कर, आज ज्यांना आपण ऐकण्यासाठी एकत्रित इथे आलेलो आहोत आणि एक ज्वलंत विषय AI संधी आणि आव्हानं, श्री भूषणजी केळकर, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जवाहरजी छाबडा व आपल्या पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्रजी राशीनकर व आपण सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. 1994ला आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना झाली आणि या स्थापनेमध्ये जे आमचे प्रेरक होते रामभाऊ राशीनकर यांच्या प्रेरणेने आपली पतसंस्था 1994मध्ये विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सुरू झाली आणि त्याची आज जोडजोड ही अनेक शाखांच्या माध्यमातून इचलकरंजी, कोल्हापूर, सांगली या तिन्ही जिल्ह्यामध्ये कार्य आपण विस्तारलेलं आहे आणि तिन्ही जिल्ह्यामध्ये आपण आता सध्या कार्य करतो आहोत. सध्या 9 ब्रांचेसच्या माध्यमातून आपलं कार्य सुरू आहे. लवकरच सांगली आणि ईश्वरपूरमध्ये आणखी 2 शाखा येत्या काही महिन्यांच्या मध्ये आपण सुरू करीत आहोत. संस्थेची आर्थिक परिस्थिती तर आपल्याला माहीतच आहे, तरी परंतु कार्यक्रमाची एक औपचारिकता म्हणून ती आपल्या पुढे मांडणं गरजेचं आहे. तर रामभाऊ राशीनकरांनी पतसंस्था सुरू केली त्यावेळेला संघ आणि संघाच्या अन्य संस्थांच्या मध्ये कार्य करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन 1994मध्ये ज्यावेळेला संस्था स्थापन केली त्याची आजची आर्थिक स्थिती जी आहे 31 मार्चची, ती जवळपास आज आपल्या पतसंस्थेचा व्यवहार जो आहे तो 432 कोटींच्या वरती झालेला आहे. त्याच्यामध्ये 251 कोटींच्या ठेवी आहेत आणि जवळपास 180 कोटींची कर्ज आहे. आणि विशेष बाब मला सांगावीशी वाटते तर 180 कोटींच्या मध्ये जवळपास 48% एवढी कर्ज ही सोने तारण कर्ज आहे की ज्याची रक्कम जवळपास 85 कोटी होते. एकूण 180 कोटींच्या पैकी 85 कोटी कर्ज ही सुवर्ण तारण आहे, म्हणजे एकदम सेफ, 100% सेफ ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीची ही कर्ज आहे. एकूण आपली निधी 24 कोटी आहे आणि गुंतवणूक 117 कोटींची आहे. ढोबळ नफा यावर्षी आपण जो केलेला आहे तो 5 कोटी आणि निव्वळ नफा 3.98 कोटी, 3,98 लाख एवढा आपल्याला निव्वळ नफा झालेला आहे. NPA 0%. कुठल्याही संस्थेची आर्थिक स्थिती किंवा एकूणच कर्जांची स्थिती कशी आहे ती NPA वरून ओळखली जाते आणि NPA गेली कित्येक वर्ष म्हणजे स्थापनेपासून जवळपास 0% ही NPA राखण्यात आपण यश मिळवलेलं आहे. आणि CD रेशो जो आहे तो 69.90%. मगाशी ज्यावेळेला मी आणि छाबडासाहेब बसलो होतो आणि ह्या आर्थिक स्थितीचा विचार करत होतो आणि कर्जांचा ज्यावेळेला विचार करत होतो त्यावेळेला असं लक्षात आलं की एकूण ठेवी ज्या आपल्या आहेत 251 कोटी त्यातल्या जवळपास 70% ठेवी ह्या कुठल्याही क्षणाला आपण परत देऊ शकतो एवढ्या सेफ आहे. एवढ्या सेफ ठेवी ह्या इचलकरंजीच्या कुठल्याच संस्थेमध्ये नसतील. त्याचं कारण आपण सुवर्ण मंगल कर्ज योजना जी काही आखलेली आहे त्याच्यामध्ये आपण सध्या जे काही काम करतो त्याचं हे सगळं द्योतक आहे. आणि या सगळ्या यशामागं आपल्या पतसंस्था फक्त व्यवसाय करत नाही तर आपल्या या व्यवसायाच्या बरोबरीनं सामाजिक जाणीव, कारण रामभाऊने सगळे सामाजिक जाणीव जाणणाऱ्या कार्यकर्त्यांना एकत्रित करून संस्था सुरू केली आणि संस्था सुरू असताना रामभाऊंच्या निधनानंतर आपण गेली 26-27 वर्षी व्याख्यानमाला चालवत आहोत. पण त्याच्याबरोबर आणखी काही सामाजिक काम आपल्याला करता येईल का याचा सतत विचार जवाहरजींच्या डोक्यामध्ये होता आणि त्यातून आपण चाणक्य प्रतिष्ठानची स्थापना केली. 2010मध्ये चाणक्य प्रतिष्ठानची स्थापना केल्यानंतर सुरुवातीला आपण गरजू जे विद्यार्थी आहेत, होतकरू विद्यार्थी आहेत, हुशार विद्यार्थी आहेत त्यांना उच्च शिक्षणासाठी आपण मदत द्यायला सुरुवात केली आणि आत्तापर्यंत जवळपास 700 विद्यार्थ्यांना 70 लाखापर्यंतची मदत जी आहे ती आपण चाणक्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेली आहे. त्यानंतर आपण चाणक्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून अभ्यासिकेची सुरुवात केली की ज्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना अभ्यासासाठी एक शांत आणि चांगलं वातावरण मिळावं यासाठी आपण आपल्या पतसंस्थेच्या मुख्य हॉलमध्ये अभ्यासिकेची सुरुवात केली आणि तिथे साधारणतः 70 विद्यार्थी अभ्यास करत होते. आणि मधल्या काळामध्ये साधारण 4 वर्षापूर्वी आपल्याला माननीय गुरुबिट्टे यांच्या मदतीनं त्यांच्या कॉलनीमध्ये ओपन स्पेस मिळाली आणि तिथे आपण नवीन चाणक्य प्रतिष्ठानच्या अभ्यासिकेचं बांधकाम पूर्ण झालं
आणि 2 वर्षापासून तिथे 70 विद्यार्थी सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत अत्यंत शांत आणि चांगल्या वातावरणामध्ये परीक्षेचा अभ्यास करत असतात. त्याचबरोबर गेल्या वर्षी त्याच्या शेजारी आणखी एक हॉलचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये नवीन काही कोर्सेस आपण सुरू करतो आहोत. त्यातलं बँकिंगमध्ये काम करत असल्यामुळे बँकेची रिक्वायरमेंट जी असते त्या रिक्वायरमेंटवरती आपण KYC अँटी मनी लॉन्ड्रिंगचे काही कोर्सेस जे आहेत ते त्याच्यामध्ये सुरू केलेले आहेत. बाकीचे काही कोर्सेस आपण नजीक भविष्याच्या काळात आपण करणार आहोत. आज AI चा विषय असल्यामुळं AI च्या माध्यमातून सुद्धा चाणक्य प्रतिष्ठानची ओळख व्हावी म्हणून आज सकाळी एक छोटासा प्रेझेंटेशन आपण AI च्या माध्यमातून तयार केलेलं आहे. ते जरासं सुरू करावं असं मी विनंती करतो. हे जे प्रेझेंटेशन आहे हे नोटबुक ॲलन म्हणून जे एक टूल आहे त्या टूलचा वापर करून केलं. त्याला फक्त एक PDF फाईल जी आहे ती आपण दिली आणि बाकीचं सर्व काम हे स्वतः AI ने केलेलं आहे. आज आपण बोलणार आहोत एका अशा संस्थेबद्दल जी शिक्षण आणि समाजसेवेतून अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवते. इचलकरंजीमधील चाणक्य प्रतिष्ठान. चला जाणून घेऊया त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल. तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी या संस्थेची ओळख करून घेऊ. मग त्यांची प्रेरणा काय आहे, ते कोणते शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवतात, त्यांच्या कामाचा नक्की काय परिणाम झाला आहे आणि हो ह्या चांगल्या कामात आपणही कसं सहभागी होऊ शकतो हे सगळं आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर हे चाणक्य प्रतिष्ठान आहे तरी काय. ही एक नोंदणीकृत धर्मदाय संस्था आहे जिची स्थापना 19 जुलै 2010 रोजी झाली आणि यांचं मुख्य ध्येय अगदी स्पष्ट आहे. समाजातील गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना मदत करणं. आता बघा, कोणतीही संस्था यशस्वी व्हायची असेल तर तिच्यामागे एक भक्कम नेतृत्व लागतंच. चाणक्य प्रतिष्ठानचं कामही अगदी तसंच. एका समर्पित विश्वस्त आणि सल्लागार मंडळाच्या मार्गदर्शनाखाली जातं. हेच मंडळ संस्थेची दिशा ठरवतं आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी झटत असतं. बरं, प्रत्येक मोठ्या कामामागे एक मोठी प्रेरणा असते नाही का. मग चाणक्य प्रतिष्ठानाच्या या सगळ्या कामामागे नक्की कोणती प्रेरणा आहे, त्यांचं ध्येय काय आहे, चला हेच समजून घेऊया. या संस्थेच्या कामाचा आत्मा आहे श्रीमद भगवद्गीतेतील एक महत्वाचं सूत्र, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. याचा अर्थ अगदी सोपा आहे, फक्त आपलं काम करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. आणि याच निस्वार्थ भावनेतून ही संस्था काम करते, कारण त्यांच्यासाठी लोकांना मदत करण्यात मिळणारा आनंद हा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. त्यांची उद्दिष्ट पाहिली तर ती खूप स्पष्ट आणि व्यापक आहे. म्हणजे बघा, गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणं, अभ्यासासाठी ग्रंथालय आणि अभ्यास केंद्र सुरू करणं, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन देणं, एवढंच नाही तर सामाजिक विषयांवर कार्यक्रम घेणं आणि समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणं या सगळ्याचा यात समावेश आहे. आता आपण बोलू या संस्थेच्या कामाच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे आणि तो म्हणजे त्यांचे शैक्षणिक उपक्रम. कारण त्यांना माहिती आहे की शिक्षण हाच समाजाच्या प्रगतीचा खरा पाया आहे आणि याच विचारातून त्यांनी शिक्षण क्षेत्रात खूप मोठं काम उभं केले. त्यांचंही शैक्षणिक काम खरं 7 ते 8 मिनिटांचं आहे, पण पुढं आपल्याला भूषणजींना ऐकायचं आहे त्यामुळे मी थोडंसं थांबवण्याची विनंती केली. पण हे जे प्रेझेंटेशन तयार झालं ते मोजून 10 मिनिटांमध्ये जी आमच्याकडे एक PDF फाईल तयार होती ती PDF फाईल दिली आणि 10 मिनिटांमध्ये हे प्रेझेंटेशन अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रेझेंटेशन जे आहे ते AI ने तयार करून दिलेलं होतं. तर AI आणखी काय काय करू शकते ते आपल्याला पुढच्या आजच्या व्याख्यानमालेमध्ये कळणार आहे. पण आपल्या या व्याख्यानमालेमध्ये यापूर्वी कोण कोण येऊन गेलं तर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, सु. ग. शिवडे, सचिनानंदजी शिवडे, विवेकजी गळशाशी, विनायकजी गोविंदकर, ज्ञानेश्वर मोडके, पद्मश्री गिरीशजी प्रभुणे इत्यादी अनेक नामवंत वक्त्यांनी या व्याख्यानमालेमध्ये आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आजच्या या ज्वलन आणखी महत्त्वाच्या विषयामध्ये ज्याच्यामुळं पुढचे भविष्य जे आहे ते बदलणार आहे आणि त्या भविष्याशी आपण कसं जुळवून घ्यायचं आणि आपल्यापुढं कुठली आव्हानं आहेत हे ऐकण्यासाठी आज आपण आतुरलेलो आहोत. आणि त्याच्यासाठी भूषणजी केळकर हे आज आपल्यासाठी आहेत. त्यांचा परिचय नंतर वक्ते करून देतीलच. तर माझं प्रास्ताविक इथेच थांबवतो. धन्यवाद. नमस्कार. आज आपल्याकडं डॉक्टर भूषण केळकर हे आजचे वक्ते म्हणून आलेले आहेत. पवई IIT सर्वांना माहीत आहे, भारतातली एक अत्यंत अग्रणी अशी शिक्षण संस्था आहे. त्या शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी BTech ही पदवी घेतलेली आहे आणि त्यानंतर
30 वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये जाऊन इंग्लंडमध्ये जाऊन AI या विषयावर PhD केलेली आहे. असे एक आज अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्याला इथं लाभलेलं आहे. अमेरिका, इंग्लंड आणि भारतामध्ये जवळजवळ 30 वर्षाचा इंडस्ट्रीचा त्यांचा अनुभव आहे. कंट्री मॅनेजर, IBM, युनिव्हर्सिटी रिलेशन, भारत आणि दक्षिण आशिया, IBM मास्टर इन्व्हेंटर, अशा अनेक ठिकाणी त्यांचा अनुभव आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातील बायो इन्फॉर्मॅटिक्स प्रमाणपत्र आणि वॉटसन रिसर्च सेंटर न्यूयॉर्कमधील IP लॉमधील प्रमाणपत्रही त्यांनी प्राप्त केलेलं आहे. सध्या न्यूफ्लेक्स टॅलेंट सोल्युशन चे संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. ही त्यांची स्वतःची कंपनी आहे. न्यूफ्लेक्स टॅलेंट सोल्युशन ही कंपनी रोजगार, क्षमता आणि वाणिज्य शिक्षण संस्था आणि उद्योग यांना AIचा वापर कसा करता येईल किंवा व्यक्तिगत करिअरद्वारे AIमध्ये कसा आपण विकास करू शकतो अशा पद्धतीचं काम करतो. आज जवळजवळ 36 वेगवेगळ्या देशांमधून अंदाजे 30,000 विद्यार्थ्यांपर्यंत यांनी करिअरचं मार्गदर्शन केलेलं आहे. असं एक मोठं व्यक्तिमत्व आहे. सार्वजनिक कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो. अनेक वेळा TV चॅनल, पॉडकास्ट किंवा अन्य जे सोशल मीडियामधले जे आपले सगळे हे आहेत त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. आपण जर यूट्यूबवर किंवा अन्य ठिकाणी गेलो तर त्यांची अनेक भाषणं किंवा त्यांची माहिती आपल्याला मिळते. 25हून अधिक USA पेटंटचे ते इन्व्हेंटर आहेत. भारत जैन यासाठी NSBC कडून त्याला निमंत्रण आलेलं आहे. त्याचबरोबर या विषयावर पुस्तकंही त्यांनी लिहिलेली आहेत. AIच्या बटव्यातून करिअरची गुणसूत्रे, इंडस्ट्री 4.0 नावाच्या युगाची ओळख, फ्युचर टेन्स, इंट्रोडक्शन टू इंडस्ट्री 4.0, MSME राईज अशा अनेक पुस्तकांचं लिखाण त्यांनी केलेलं आहे. त्यांचं आपल्याला उत्तम मार्गदर्शन, वक्तृत्व आपल्याला ऐकायला मिळालं आहे. आणखीन एक विशेष परिचय मला करून द्यायचा आहे. त्यांच्या सुविद्य पत्नी मधुरा केळकर याही सायकोलॉजी विषयामध्ये MA पर्यंत शिक्षण झालेलं आहे. मास्टर ऑफ पर्सनल मॅनेजमेंटमध्ये त्यांनी पदवी मिळवलेली आहे. त्याचबरोबर त्यांना सायकोलॉजी या विषयात काही परदेशी युनिव्हर्सिटीत पण डॉक्टरेट दिलेले आहे. 15 वर्षाचा त्यांचा अशा अनेक कंपन्यांमध्ये किंवा अनेक टीचिंग लाईन किंवा ह्युमन रिसोर्सेस, माणसांची जडणघडण असा जो एक सेक्शन असतो त्याच्याचबरोबर सायकोलॉजीची रिसर्च किंवा त्याचं समुपदेशन यामध्ये त्यांचा अनुभव आहे. विशेष करून त्यांनी या सगळ्या AI किंवा नवीन जीवन पद्धतीला तोंड देण्यासाठी आपलं जे मूळ भारतीय तत्त्वज्ञान किंवा भारतीय प्रणाली जी आहे, योग, प्राणायाम या विषयात पण त्यांचा मोठा अभ्यास आहे आणि त्याविषयी त्यासुद्धा मार्गदर्शन करत असतात. न्यूरो लँग्विस्टिक प्रोग्रॅमिंग आणि हायपोथेरी या विषयात सुद्धा त्या मार्गदर्शन करत असतात. त्यांनी डॉक्टर केळकरांच्याबरोबर काही पुस्तक लिखाणामध्ये सुद्धा त्यांना मदत केलेली आहे. असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. त्यांचंही आपली मुद्दामून इथं ओळख होती. मी एवढा परिचय करून माझं वक्तव्य थांबवतो. नमस्कार. गेली 26 वर्ष जे व्याख्यानमाला इचलकरंजीकरांच्या कानामानामध्ये चिरंजीव झालेले आहे. अशा स्वरूपाच्या व्याख्यानमालेच्या निमित्ताने यावर्षी आपण सगळेजण एकत्र आलो. आत्ताचा हा जो कालखंड व्याख्यानमालेचा हा फार महत्त्वपूर्ण कालखंड यासाठी आहे की एका बाजूला संघाची 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला रामभाऊंच्या शताब्दी वर्षाची सुरुवात होते. पुढच्या वर्षीची व्याख्यानमाला आपण जेव्हा करू त्याला रामभाऊंचे शताब्दी उत्सव साजरा करणार आहोत.
अतिशय सुंदर योगायोगाच्या उभारण्यावर आज भूषणजी केळकर यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी आपण एकत्र आलेला आहात. सावधानिका बदल्या हाता असं आमच्यातल्या कवींनी म्हटलेलं होतं. 30 वर्षापूर्वी हा माणूस AI मध्ये काम करायला लागतो आणि मी आता त्याला विचारलं की ज्याला तुम्ही PhD केली परदेशात जाऊन त्याला AI बद्दल उत्सुकता होती एवढंच, पण इतकं मोठं देशभर वातावरण निर्माण होतं, जगभर निर्माण होईल अशी अपेक्षा नव्हती. पण तरी उद्या काहीतरी वेगळं घडणार आहे हा विचार करून त्यांनी PhD मिळवली आणि आज ते आपल्या सर्वांच्या समोर आहे. बघू रामभाऊ राशीदकर आम्हा सर्वांच्यावर प्रेम करणारे अत्यंत प्रेरक व्यक्तिमत्व. मी आता सांगितलं तसं शताब्दी वर्षाची सुरुवात होते आहे आणि हे करताना माझ्यासारखा एक शिक्षक या गावामध्ये जो स्थिर झाला, मी अनेक अभिमानानं सांगतो की रामभाऊ राशीदकर आणि बोलकर सर नसते तर मी या गावात राहिलो नसतो. मला या गावामध्ये स्थिर करण्यामध्ये रामभाऊंचा फार मोठा वाटा होता. नाहीतर सोलापूर जिल्ह्यातून आलेला मी इकडे स्थिर होणं अवघड काम होतं. पण तुम्हा सर्वांचंही दर्शन मिळवणे 10 वर्षी अपेक्षा रामभाऊच्या मनामध्ये असावी आणि म्हणून त्यांनी मला स्थिर करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. रामभाऊचं व्यक्तिमत्वच असं होतं की एखादा मॅग्नेट लोहचुंबक जसा असतो की रामभाऊच्या सहवासामध्ये आलेला माणूस त्यांच्यापासून सुटला आहे असं कधी घडलं नाही. असा देखील लोकांचा संग्रह त्यांच्याजवळ होता की मोर एखादा नवीन पाण्याचा मुलगा सुद्धा जर त्यांना भेटला आणि त्याच्यामध्ये काही वेगळं शार्प काहीतरी आहे असं वाटलं त्यांना तर ते चटकन त्याला पकडून ठेवायचे. बऱ्याचदा मी असा भागला होतो की माझ्याजवळ ते असे अनेक विषय बोलत असायचे आणि ते मला सांगायचे की आज अमुक एक मुलगा भेटला, त्याच्याकडं असा गुण आहे आणि भविष्यकाळात त्याचा आपल्याला उपयोग होईल. हे करणारा जो माणूस लागतो तसं व्यक्तिमत्व रामभाऊंचं होतं. आपल्या कुटुंबाकडे तर त्यांनी दुर्लक्ष केलं नाही. कुटुंबाकडे लक्ष देतच संघाचं इतकं मोठं काम केलं की आज इचलकरंजीमधला संघ परिवार जो वाढलेला दिसतो आहे त्या सगळ्याच्या मागे रामभाऊंची प्रेरणा फार मोठी आहे. संभाजीराव बेडे ज्यावेळी यायचे त्यांच्याकडे त्याला त्यांचं बोलणं ऐकत असताना मी असा ऐकत राहायचं की काय बोलतात ते दोघं. पण त्यांच्या बोलण्याचा विषय राष्ट्रप्रेम आणि समाजप्रेम असा असायचा. आणि रामभाऊ मला मग सांगायचे की बघा हे असं आपल्याला घडवायचं आहे. माझ्यासारखा एक शिक्षक त्यांच्याजवळ सतत राहिला आणि त्यामुळे मी पुढे जात राहिले. रामभाऊने आपलं कुटुंब पुढे येत असताना कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं नाही. आज त्यांची दोनही मुलं दीपक एका बाजूला व्यंकटराव हायस्कूलच्या शैक्षणिक कार्यकारिणीचे अध्यक्ष आहेत तर दुसऱ्या बाजूला राजेंद्र या आर्य चाणक्य पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत. घरामधल्या सगळ्या लोकांच्या मनापासून प्रेम करत करत त्यांना वाढवण्याचं काम आणि त्यांना समाजाभिमुख करण्याचं काम रामभाऊंनी केलं. आणि असं हे सर्वसमावेशक असणारं जे व्यक्तिमत्व होतं त्या व्यक्तिमत्वाच्या शताब्दीची सुरुवात आपण या व्याख्यानालयापासून करतो याचा आपल्या सगळ्यांनाच मोठा आनंद आहे. 100 वर्ष जो माणूस जन्मल्यापासून आतापर्यंत लोकांसमोर राहिला आणि भविष्यकाळातही ते राहतील अशा स्वरूपाचं हे दिव्य व्यक्तिमत्व त्यांना मी प्रणाम करतो आणि माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद. नमस्कार. आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्याबद्दलचं आपलं सेशन आहे आणि साधारण आता आपण 7:40ला सुरू करतो. मला वाटते तासभर माझा प्लॅन आहे त्याच्याविषयी बोलायचा. त्याच्यानंतर प्रश्नोत्तर जर असतील तर ते आपण घेऊया. त्याचं कारण थोडा उशीर झाला आहे असं मला वाटतं, त्यामुळे त्याच्यानंतर मग आपल्याला करणं अवघड होईल. त्यापेक्षा मी साधारण 1 तासभर असा प्लॅन करतो. तर तासभर चालेल का आपल्याला? ओके. मगाशी मेहता सरांनी उल्लेख केला की या व्याख्यानमालेच्या मध्ये आधी कोण कोण लोक येऊन गेलेले आहेत. त्याच्यामधली नावं ऐकल्यानंतर मला भीती वाटेल अशी त्यांनी व्यवस्था आधीच करून ठेवली. म्हणजे बाबासाहेब पुरंदरे आधी येऊन गेले हे सांगितल्यानंतर माईक हातात घेऊन बोलायचं अवसान कसं काय आणायचं तुम्ही सांगा मला. अशी अवघड परिस्थिती करून ठेवली आहे. आज आपण AIच्या विषयावर बोलणार म्हणून मला त्यांनी सांगितलं 2 दिवसापूर्वी इथं वादळ पण आलं होतं
आणि झाडं पण पडलेली आम्ही रस्त्यामध्ये बघितली. म्हणजे AI नुसतं आपण बोलणार अशी धमकी आल्याबरोबर झाडं पण पडायला लागली. म्हणजे परिस्थिती बघा किती गंभीर आहे. तर या विषयावर आपल्याला बोलायचं आहे आणि त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने येण्याचं एक महत्त्वाचं कारण मला असं वाटतं की ChatGPT हे सगळेजण वापरत आहेत. आता तो सुद्धा मध्ये वर येऊन बसला होता आजोबांच्या मांडीवर. मला वाटतं तोही ChatGPT वापरत असला पाहिजे. त्यामुळे मी बरेच वेळा विचारतो की ChatGPT वापरत नाही अशाने फक्त हात वर करा. असं जर म्हटलं तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 20च्या खाली आहे आपला. एकूण असलेल्या लोकसंख्येपैकी 20च्या खाली आहे आपला. आणि तुम्ही अजून 20 दिवसामध्ये ChatGPT नक्की वापरायला लागाल याची मला खात्री आहे. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सर्वच जण वापरत आहेत आणि त्याच्याबद्दलचे बऱ्याच गोष्टी कुठल्या कुठल्या फील्डमध्ये ते वापरलं जातं आहे, त्याच्यामध्ये पुढे काय होणार आहे याच्याबद्दलचं साधारण विवेचन पुढचे तासभरामध्ये करायचा माझा प्लॅन आहे. त्याच्यामध्ये सुद्धा अजिबात आपण तांत्रिक बाबींमध्ये जाणार नाही की आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसं चालतं, त्याच्यामध्ये न्यूरल नेट कशी वर्क होतात, काही तांत्रिक बाबींमध्ये आपण जाणार नाही. त्याचे एकूण असणारी संधी आणि धोके हा आपला मूळ विषय आणि त्यामुळे याच्यातली पहिली सगळे आज नेमके इथे माझी आमदार पण आहेत आणि उपमहापौर पण आहेत. त्यामुळे मी ह्याच स्लाइडनी सुरुवात करतो. त्यांचंही स्वागत. मी जर तुम्हाला असं म्हटलं की तुमच्या चेहऱ्याकडे बघून किंवा तुमचा फोटो बघून मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही कुठल्या पक्षाचे, तुम्ही NCPचे का शिवसेनेचे का काँग्रेसचे का मनसेचे का अजून कुठले. तर बहुतांशी लोक हसायला लागली आणि लोक असं विचार करायला लागले असतील की आतापर्यंत बरं चाललं होतं हे एकदम काय सटकलं का काय याचं, असं थोडंच सांगता येते. आत्ता बघा, आत्ता काही तासापूर्वी तुम्ही वाचलंय की नाही मला माहिती नाही, पण दिल्लीमध्ये आपचे 10 पैकी 7 खासदार फुटले आणि त्यांनी काय अँटी डिफेक्शन बिल वगैरे सगळं करून ते भाजपमध्ये त्यातले काही कदाचित सगळे येणार आहेत. अजून आता विधान परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्या तोंडावर आहेत. जर का मी तुम्हाला सांगितलं की तुमचा चेहरा पाहून तसंच कोणत्याही आमदाराचा, मग तो माजी आमदार असला तरी त्याचा चेहरा पाहून सुद्धा आम्ही सांगू शकतो की हा खरं कुठल्या पक्षाचा आहे, त्यांच्या चेहऱ्यावर थोडी चलबिचल दिसते मला. तर हे जे आपण सगळं हसतो आहोत हा विनोद नसून, आपण जर पुढची स्लाइड बघितली तर मी तुम्हाला सांगतोय 5 वर्षापूर्वी या तऱ्हेचा रिसर्च पेपर पब्लिश झालेला आहे. तुमच्या चेहऱ्याकडे पाहून, मी परत वाक्य म्हणतोय, तुमच्या चेहऱ्याकडे पाहून मी तुम्हाला हे ठामपणे सांगू शकतो की तुम्ही खरं कुठल्या पक्षाला वोट कराल. आता याचा विचार करा काय होईल, याचा अर्थ बघा काय होईल. तुम्ही गेला सरकारी ऑफिसमध्ये आणि तिथं असणारा जो अधिकारी आहे, जो काही शिक्का मारणार आहे किंवा त्याच्या हातात काही अधिकार आहे, तो विचार करेल की हा माणूस माझ्या पक्षाचा आहे का नाही आणि त्याच्यावर तुमची फाईल पुढे सरकणार किंवा नाही हे ठरेल. आणि हे तंत्रज्ञान ऑलरेडी येऊन 5 वर्ष झाले. मी तुम्हाला दाखवतोय तो पेपर 2021चा आहे. आज आपण एप्रिल 26 मध्ये बोलतोय. 5 वर्षापूर्वी तंत्रज्ञान या प्रगतीला होतं की ते 85-86% ॲक्युरसीने सांगू शकत होतं की तुम्ही कुठल्या पक्षाचे. हे अजून आपल्याकडे फार वापरलं गेलं नाहीये. हा आपला म्हणजे फार चांगला भाग आहे आपल्या देशासाठी. पण चीनमध्ये सर्रास वापरलं जातं. चीनमध्ये कोणती व्यक्ती कुठे जाते, काय करते, किती वेळ करते, या सगळ्या गोष्टीचा बित्तम बातमी सरकारकडे आहे. आणि त्यामुळे एकूणच आर्टिफिशियल इंटेलिजन्स पासनं इथं बसलेल्या कोणाचीही सुटका नाही. आणि त्याच्यामध्ये तुमचं वय काय आहे, तुम्ही काय कुठल्या प्रोफेशनमध्ये आहे त्याचा काही संबंध नाही. म्हणून मला वाटतं की एवढं वादळ झाल्यानंतर सुद्धा एवढी लोक इथं जमा झालेली आहेत आणि त्याबद्दल असा विषय थोडा धाडसाने ठेवल्याबद्दल संयोजकांचे मनपूर्वक आभार. आणि एवढा विषय गंभीर असून सुद्धा तुम्ही इथं आलात याबद्दल मनापासून तुमचे आभार. आणि म्हणून उरलेले 50-55 मिनिटं मी तुम्हाला
याच्यामध्ये नेमकं काय काय घडू शकतं आणि काय घडलेलं आहे हे सांगणारे आणि सर्व विषयांच्या मध्ये याची व्याप्ती कशी आहे हे पण मी तुम्हाला सांगणार. समजा मी तुमचा चेहरा पाहिला आणि सांगितलं की तुम्ही NCPचे, तरी सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सांगू शकणार नाही की तुम्ही काकांचे का पुतळ्यांचे. समजा मी सांगितलं की तुम्ही शिवसेनेचे, तरी सुद्धा तुम्ही कुठल्या गटातले, उभाटा का शिंदे, कुठे सांगू शकणार आहे. एवढे इंटेलिजंट काही झालेलं नाही. मराठी पाऊलं पडते पुढे. आपल्याला काही चिंता नाही, आपण दखल घ्यायची, घाबरून जायचं कारण नाही. नुसतं एवढंच नाही, आपण एक भारतीय असल्यामुळे आपल्याला चिंता करायचं कारण का नाही, तर तुम्ही तुमचा पॅन कार्ड किंवा आधार कार्ड काढून बघा. ते आधार कार्ड बघितल्यानंतर तुम्हीच स्वतः सांगू शकत नाही की हे कोण आहे. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला काय कळणार आहे. तर आपण अजिबात बिचकायचं कारण नाही, हा त्यातला मुद्दा आहे. पण याची आपण दखल घ्यायला पाहिजे आहे आणि ती आबालवृद्धांनी घ्यायला पाहिजे आहे. इथं असणारी 70, 75, 80ची पण लोक आहेत आणि तो मगाशी नातू जो इथे मांडीवरून बसला होता तो पण आलाय. म्हणजे माझं काम किती अवघड आहे तुम्ही लक्षात घ्या. त्या मुलाला पण कळलं पाहिजे आणि आजी आजोबांना पण कळलं पाहिजे. टेक्सटाईल इंडस्ट्रीतल्या लोकांना पण कळलं पाहिजे आणि शिक्षण क्षेत्रातल्या दास सरांना पण कळलं पाहिजे. ही माझ्यावरची जबाबदारी आजची. तर तुम्ही माझं काही चूकभूल झाली तर सांभाळून घ्याल असं मी तुम्हाला विनंती करतो. आणि एकूण हा प्रकार कुठपर्यंत आलेला आहे आणि कुठपर्यंत जाणार आहे याच्यामध्ये मी तुम्हाला काही उदाहरणं दाखवतो. समजा आपण पुढे गेलो, AIच्या मुळे असंख्य जॉब जात आहेत आणि जाणार आहेत याची चर्चा आता खूप आहे. आणि जणू काही हे आपलं आता या तऱ्हेचा आपला संवाद होणार आहे. कालची न्यूज तुम्ही वाचली असणार आहे, ज्याला आपण आजची भारतातली न्यूज म्हणू शकतो. ती म्हणजे मायक्रोसॉफ्ट आणि मेटा या दोघांनी एकत्रितरित्या साधारण 22,500 लोकांना जगभर काढलेलं आहे. मागच्या आठवड्यामध्ये 30,000 लोकांना ऑरेकलनी जगभर काढलेलं आहे. अशा अनेक बातम्या आपण वाचतो आहोत आणि दुर्दैवाने वाचणार आहोत. त्यामुळे जी लोक आता त्यांच्या करिअरच्या मध्यात आहेत किंवा जी आता काही मुलं पण इथं आलेली आहेत इंजिनिअरिंग कॉलेजची सुद्धा, आणि ती विचार करतात की मग मुळामध्ये आम्ही शिकायचं काय आणि शिकायचं का. जर का आम्हाला डिग्री मिळाल्यानंतर की आम्ही आमच्या जीवनातली 4 वर्ष त्याच्यामध्ये घातली आहे, एक काय 4-5 लाख रुपये फी भरली आहे, हे सगळं केल्यानंतर हाताला काय लागणार आहे काहीच नाही, असं असेल तर मुळात शिकायचं का. तर आपल्याला शिकणं आवश्यक आहे. हा पण माझा आजचा एक महत्त्वाचा तुम्हाला सांगणं आग्रह आहे. ते कसं करायचं याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगेन. पण डेफिनेटली आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा नोकऱ्यांवर परिणाम होतो आहे. देर इज नो डाऊट अबाउट दॅट. आणि त्याचे वेगवेगळे पैलू आहेत, ते सगळे पैलू आज आपण कव्हर करू शकणार नाही. याचं कारण मला पण खात्री आहे, मला पण जाणीव आहे की आपण मुळात 7:40ला सुरू केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण 1 तासभर जमलं तर काही प्रश्नोत्तर आणि एवढं सगळं केल्यानंतर घरी गेल्यानंतर पोटपूजा पण करायची सगळ्यांना. त्यामुळे मी तुम्हाला काही निवडकच गोष्टी दाखवण्याचा विचार केलेला आहे. ते कोणतेही आपण बघूच. समजा आपण पुढे गेलो तर या सगळ्या बातम्या, अँथ्रॉपिक नावाची कंपनी, मला फक्त कुतूहल म्हणून मी विचारतोय, ही काही परीक्षा म्हणून नाही. अँथ्रॉपिक हे नाव किती कंपनी किती लोकांना माहिती आहे? ओके, हा नंबर ChatGPT पेक्षा पण कमी आहे. तर आपल्याला इतकं बेसावध राहून चालणार नाही. अँथ्रॉपिक हे कंपनीचं नाव आपल्याला वेगवेगळ्या कारणांच्यामुळे माहिती पाहिजे. अँथ्रॉपिक ही आत्ता कुठे 5 वर्षापूर्वी उदयाला आलेली कंपनी आहे आणि त्यांनी केलेल्या कामाच्यामुळे IBM आणि मायक्रोसॉफ्ट, की जे IBM तर 100 वर्ष जुनी आहे, अशा कंपन्यांचं धावत लागलेलं आहे. आणि हे जे काही काम करत आहे अँथ्रॉपिक, याच्यामुळे त्यांनी सांगितल्यानुसार 50% एंट्री लेवल जॉब्स हे नष्ट होण्याची शक्यता आहे. आपल्यासाठी ती शक्यता आहे, अँथ्रॉपिकच्या CEO साठी ती खात्रीलायक बातमी आहे. 50% एंट्री लेवल विचार करा, याचा अर्थ भारत देशासाठी काय होतं. आता इथे यायच्या आधी चाणक्य प्रतिष्ठान यांचं मी एक अभ्यासिका, ते मला अतिशय प्रेमाने घेऊन गेले होते. इथं मुलं MPSCचा अभ्यास करतायत, MPSCचं अभ्यासिकेमध्ये बसून अभ्यास करतायत. या प्रकारच्या लोकांच्यासाठी सुद्धा आत्ता बातमी आहे की
UPSC हे खुद्द हा प्रकार AIच्या जमान्यामध्ये टिकेल का? आणि UPSC म्हणजे APSC सुद्धा शेवटी गव्हर्नन्सच आहे. त्यामुळे माझ्या ऑडियन्सला जिथे जिथे मी AIच्या बद्दल बोललेलो आहे आणि मी जगभर बोललेलो आहे तिथं माझा खुला चॅलेंज असतो की तुम्ही कुठलाही एरिया असा मला सांगा, मी तुम्हाला त्याच्यामध्ये AIच्या किमान 2 कंपन्या सांगेन आणि त्याच्यातली एखादी कंपनी आपली भारतीय असेल. कुठलाही फील्ड, कुठलंही फील्ड मी तुम्हाला त्यातली काही उदाहरणं दाखवणार आहे. आणि वेळेच्या मर्यादेमध्ये जसं जमेल तसं जर आपण अख्खा दिवस जर तुम्ही मला कधी इचलकरंजीकरांनी दिला तर मी तुम्हाला अख्खा दिवस त्याची उदाहरणं दाखवू शकतो. त्याची अजिबात कमी नाही. आपल्याला वेळेची कमी आहे फक्त आता, उदाहरणांची नाही. मुद्दा हा लक्षात घ्यायचा की आपण काहीही करत असलो तरी सुद्धा त्या फील्डमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळे आपल्याला खूप सावध राहायला पाहिजे. हे अनएम्प्लॉयमेंट जर का 20% झाली तर काय होईल विचार करा. आता भारताची अनएम्प्लॉयमेंट 4 ते 5च्या मध्ये आहे, 4 ते 5%. ही जर का 20%ला गेली, आत्ताच लोकांना नोकरी नाही म्हणून ओरड आहे. त्यामुळे एकदा का नोकरी नाही अशी स्थिती झाली तर लोकांच्या हाती शस्त्र येतात, सोशल आणि सिव्हिल अनरेस्ट होते. हा इतिहास आहे. हे श्रीलंकेत घडलंय, हे ब्राझीलमध्ये घडलंय, अनेक देशांमध्ये घडलंय. आणि मग ह्यांना जास्ती काम आहे. तिथं पोलीस अधिकारी बसले. सिव्हिल अनरेस्ट याचा अर्थ खूप मोठ्या प्रमाणावर सामाजिक दुभंगता येते आणि ते आपल्या देशाला परवडण्यातलं नाही, कोणालाच परवडण्यातलं नाही. आणि त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही गोष्ट आपल्याला सहज एक काहीतरी चाललंय बुवा आपलं ChatGPT गंमत जम्मत चालली आहे काहीतरी, याच्यावर आपल्याला थांबता येणार नाही. पुढची स्लाईड आपण जर बघितली तर अशा मी बऱ्याच तुम्हाला सांगू शकेल. डेमिस हसाबिस म्हणून जो आहे गुगलचा, त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. विनोद खोसलानी तर सांगितलंय की 80% जॉब्स हे 2030 पर्यंत, आज आपण ऑलरेडी 2026 एप्रिलमध्ये बोलतोय, 2030 पर्यंत 80% जॉब हे नष्ट होतील असं त्याचं प्रेडिक्शन आहे. विनोद खोसला हा कोणीतरी आपलं काहीतरी बोललं आणि मग मीडियामध्ये आलं म्हणून याच्यासाठी हपापलेला माणूस नाहीये. OpenAI नावाची कंपनी की ज्यांनी ChatGPT तयार केलं त्या कंपनीमध्ये ज्या अगदी मोजक्या लोकांनी पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यातला हा बिलियनर. सन मायक्रो सिस्टम्स ज्यांनी सुरू केली तो हा बिलियनर. आणि त्यांनी सांगितलंय की माझ्या मते 80% जॉब्स हे जातील. आता तुम्ही इथं बसलेल्या कुठल्याही एज ग्रुपचे असा विचार करा ना. इथं एक विद्यार्थी बसलाय, कम्प्युटर सायन्स डिप्लोमा करतोय, AI मध्ये डिप्लोमा करतोय असं त्यांनी मला सांगितलं. त्यांनी तर विचार करायलाच हवाय. समजा तुम्ही आजी आजोबा असाल तर तुम्हाला नातवंडांची चिंता नाही. तुमचे जॉब्स नाही आहेत, मी समजू शकतो की तुम्ही आता नोकरी करत नाही आहात, पण तुम्हाला तुमच्या नातवंडांविषयी चिंता असणारच. जे आता ऍक्च्युली वर्कफोर्समध्ये आहेत त्यांनी तर हे अजून जास्ती विशेष करून लक्षात ठेवायला हवं. मुद्दा हा आहे की आपल्याला AI वगळून आणि AI बद्दल अनभिज्ञता बाळगून चालणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला कुठल्याही वेगळ्या अभिनिवेशाशिवाय हे सांगतोय की मला इचलकरंजीमध्ये बोलवण्याबद्दल मी संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो. हे मी एक कर्तव्य केल्यासारखं म्हणत नाहीये किंवा तुम्ही टाळ्या वाजवण्याचा आनंद आहे, पण टाळ्या वाजवण्यासाठी पण मी म्हणत नाही. आय मीन दिस. याच्याबद्दल ज्याचा उल्लेख आधी झाला, इंडस्ट्री 4.0 हे पुस्तक लिहिलं त्याच्याविषयीचं पण मी तुम्हाला सांगेन बोलण्याच्या ओघात येईल तसं. ते आम्ही का लिहिलं तर इंडस्ट्री 4.0 की जो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुपरसेट आहे, मोठा भाग आहे, तो जर आपल्याला कळलेला नसेल तर या पुढच्या 10 वर्षामध्ये आपल्यापैकी बऱ्याच लोकांची किंवा त्यांच्या फॅमिलीमधल्या लोकांची वाताहत होऊ शकते. मी म्हणून म्हटलं की 2 दिवसापूर्वी वादळ आलं ते उगीच नाही. हा संकेत आहे. आणि मी तुम्हाला नाहीतर तुम्हाला आतापर्यंत वाटायला लागलेलं असेल की हा माणूस काय दुष्ट आहे, पाषाण हृदय, उलट्या काळजाचा आहे, पुण्याहून येऊन काय सांगतोय तो तुम्ही घाबरा. ते काय माणुसकीला धरून आहे का की एवढ्या संख्येने आम्ही आलो तुमचं बोलणं ऐकायला आणि आम्हाला काय करताय तर तुम्ही घाबरून सोडताय. तर घाबरून सोडत नाही, आपण सगळे एकाच बोटीत आहोत असं म्हणतोय. तुमचं होणार काय माझं पण होणार ना. मी
जरी काही 4 मुळं वर असलो तरी काय ब्रह्मवेत्ता लागून गेलेलं नाही, सगळ्यांचं तेच होणार आहे. मुद्दा हा आहे की आपण सगळ्यांनी मिळून सावध राहायला पाहिजे. ते करण्यासाठी काय करायचं याच्याबद्दलच्या काही टिप्स पण आम्ही तुमच्याबरोबर देणार. नुसतंच घाबरून सोडायला आम्ही अजिबात आलेलो आहे. आणि आम्ही म्हणतोय कारण माझी सहकारी तिथं बसलेली आहे, डॉक्टर मधुरा, जिचा उल्लेख पण झाला, ती सायकोलॉजिस्ट आहे आणि सायकोलॉजी, मेडिटेशन, योग याच्याबद्दलच्या गोष्टी खूप महत्त्वाच्या कशा होत जातील हे पण आपण बघणार आहोत. पण हे असे अनेक लोकांचे तुम्हाला टेस्टिमोनियल्स दिसतील की ज्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला सावध राहिलं पाहिजे. समजा आपण पुढे गेलो, याच्यामध्ये एकच फक्त की पुढच्या 10 वर्षामध्ये बिल गेट्स, सगळ्यांना बिल गेट्स माहिती आहे, मायक्रोसॉफ्ट, बरोबर, सगळे हात वर करतात. बिल गेट्स सारख्या माणसाने सांगितलंय, म्हणजे याची दखल घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. बिल गेट्स असं म्हणतोय अजून 10 वर्षामध्ये आपल्या लोकांना डॉक्टर्स लागणार नाही आणि टीचर्सही लागणार नाहीत. या प्रकारामध्ये चार्टर्ड अकाउंटंटही लागणार नाही आणि कंपनी सेक्रेटरी पण लागणार नाही, असं बिल गेट्स म्हणतोय. माझ्याकडे राखून बघू नका, मी फक्त पोस्टमनचं काम करतोय, तो काय म्हणणार तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, एवढंच. आता आपल्यापैकी काही लोक या क्षेत्रात आहेत, काही लोकांची मुलं किंवा नातवंड या क्षेत्रात जात आहेत किंवा जाऊ घातली आहेत. ह्या लोकांनी सावध राहायला नको आहे, कसं काय होणार मग आपलं. आणि अन्न वस्त्र निवारा, याच्यामुळे इचलकरंजीमध्ये वस्त्र याच्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये म्हणून आपल्याला काही त्रास होणार नाही असं समजू नका. अन्न वस्त्र निवारा या 3 क्षेत्रामध्ये पण काय घडले हे दाखवणार ना. मला माहिती आहे मी इचलकरंजीमध्ये येणार आहे म्हणून मी त्याची तयारीच करून आलोय ना. मी तुम्हाला दाखवणार आहे की नेमकं काय होतं आणि वी विल हॅव टू बी केअरफुल. आपल्याला ह्याची नक्कीच दखल घ्यायला पाहिजे. समजा आपण पुढे गेलो तर त्याच्यामध्ये मागच्या वर्षी IIT बॉम्बेमध्ये 25% लोकांना जे एलिजिबल होते जॉब मिळवण्यासाठी त्याच्यातले 1/4 लोकांना जॉब मिळालेले नाहीत. हे किती लोकांना माहिती होतं? फक्त 10-15 परत तेवढाच नंबर आहे साधारण. तर लक्षात घ्या ना, भारत देशामधली टॉप इन्स्टिट्यूट की जिथनं इंजिनियर टेक्नॉलॉजिस्ट तयार होतात आणि ते जगविख्यात आहे, याच्यातल्या 25% लोकांना ज्यांना जॉब हवे होते त्यांना जॉब मिळाले नाही. बाकीच्या इन्स्टिट्यूटचं काय होईल याचं मी सांगायची गरज नाही. हे जर टेक्नॉलॉजीमध्ये होत असेल तर जी लोक BA BCom करतायत त्यांनी काय विचार करायचा आहे, हा प्रश्नच आपल्याला का पडत नाही असा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून यासारख्या विषयांना डायरेक्टली हात घालणे, त्याच्याविषयी बोलणे आणि मग त्याच्यावर काम करणे हे आपल्या सगळ्यांचं एकत्रितरित्या काम आहे. आणि असे बऱ्याच गोष्टी तुम्हाला दिसतील. त्याच्या पुढे जर आपण बघितलं तर मी तुम्हाला असं सांगितलं की याच्यासाठी मी नुसतं तुम्हाला घाबरवायला आलेलो नाही. 2025 मध्ये 86 मिलियन जॉब जातील असं आपण जेव्हा वाचतोय तेव्हा त्याच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने सांगितलंय की 97 मिलियन नवे जॉब्स तयार होतील. फक्त गडबड अशी आहे, यंदाची मे इथं आहे की हे 97 मिलियन जॉब कोणते हे आपल्याला माहिती नाही आणि ते माहिती नाही, त्यामुळे त्याच्यासाठी आपण तयारी कशी करायची हे आपल्या शिक्षकांना माहिती नाही. मग करायचं काय, याच्यावर एक भारतीय सोल्युशन आपण काय म्हणतो, नाहीतरी सगळे जॉब जाणारच आहेत, काही मिळणारच नाहीये तर शिक्षणच सोडून द्या ना. नाहीतरी आपण काय वर काय घेऊन जातो, काही गेल्यानंतर काय घेऊन जातो, काही नाही. तसंही जग सगळं नश्वरच आहे. मग इथं 10वी 12वी मध्ये असणारी मुलं म्हणतील बघा 92% काय, 97% काय, 82 हे सगळं माया मोह मिथ्या आहे असं ते आईवडिलांना सांगायला लागतील. हे सगळं नश्वरच आहे तर तुम्ही माझ्या मागे लागू नका, 60% पास झालो ना, गडबड करू नका. हे मी सांगत नाहीये, नाही तर घरी गेल्यानंतर तुम्ही आईबाबांना सांगाल तेच म्हणले. मी म्हणतो आहे 97 मिलियन जॉब आपल्याला हवेत ना, ते मिळवण्यासाठी आपल्याला डिग्री आणि आपण करतो आहोत ते काम नीटच करायला पाहिजे. त्याला चॉईस नाहीये. माझं म्हणणं आहे ते पुरेसं नाही. त्याच्या पुढे जाऊन आपापल्या क्षेत्रामध्ये काहीतरी अन्य वेगळं करावं लागेल आणि ते काय करायचं हे आपण बोलू, नुसतंच अर्धवट सोडायचं नाही. समजा आपण पुढे गेलो तर आपण ड्रॉप केलं तरी चालेल.
याच्यावरचा उपाय काहीतरी ऍक्शन घेणे हा आहे आणि ते ऍक्शन काय आहे आपल्या सेकंड हाफ मध्ये येईल जेव्हा मी त्या पाठपर्यंत पोहोचेल. शेवटचा मुद्दा फक्त मला घ्यायचा आहे. चीनमध्ये मला हे कळलं कोणाकडनं तर इंडस्ट्री 4.0 म्हणून ज्याचा उल्लेख झाला ते पुस्तक मी इथं आणलेलं आहे. इंडस्ट्री 4.0 करिअरची गुणसूत्र आणि एआयच्या बटव्यातून किंवा एआय टूल्स ही 3 पुस्तकं आम्ही लिहिलेली आहेत. ही पुस्तकं आता मराठी बेस्ट सेलर आहेत आणि ही पुस्तकं आम्ही विकायला आणलेली आहेत. इथं बाहेर त्याचा स्टॉल मुद्दाम ठेवलाय, संयोजकांच्या परवानगीने ठेवलेला आहे. आता तुम्ही म्हणाल काय परफेक्ट पुणेरी माणूस आलेला आहे की चला 400 लोक मिळाले तावडीमध्ये तर पुस्तकं विका. तर ती विकायलाच मी आणले पुस्तकं. फक्त त्याच्यात आम्ही प्रॉफिट 0 घेतो. ते पुस्तक प्रिंट करायला, फोल्ड करायला, कागद छापायला वगैरे जो काय खर्च येतो तो साधारण 96-97 रुपयाचा असतो. ते पुस्तक आम्ही गेली 14 आवृत्ती 100 रुपयाला विकतो. आम्हाला त्यातलं प्रॉफिट नको आहे. कॉन्शियसली आम्ही ठरवून केलंय आणि हे करण्याचं कारण असं आहे हे जर का 250 जी छापील किंमत आहे त्याच्यावर त्याला विकलं तर आपल्या खेडोपाडी हे जाणार नाही आणि जर का आपल्या खेडोपाडी हे गेलं नाही तर तिथं असणारी मुलं ते वाचणार नाही आणि त्यांनी जर वाचलं नाही तर त्यांच्या करिअरमध्ये वाताहत होण्याची शक्यता आहे. ती किंमत माझ्या आणि मधुरासाठी खूप मोठी आहे. ती किंमत आम्हाला चुकवायची नाही. या कारणासाठी आम्ही हे पुस्तक 100 रुपयालाच विकतो आहोत. आम्हाला आमच्या प्रिंटिंग प्रेसनी सांगितलं तेव्हा आमच्या किमती वाढत चालल्या, तुमचं किंमत तीच राहिली आहे. आम्ही हे कॉन्शियसली करतो. तरी सुद्धा तुम्ही जर काही तुमच्यातले काही पुणेरी असतील तर तुमच्या डोक्यात हा प्रश्न येईल की हे म्हणले की यांना 96-97 खर्च येतो आणि 100ला विकतात म्हणजे 4 रुपये प्रॉफिट आहे. 4 रुपयाचा प्रॉफिट सगळं आम्ही एकत्र करतो आणि तो महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला दान करतो आणि असं आम्ही 2दा ऍक्च्युली केलं. त्यामुळे आम्ही जे म्हणतो आहोत ते आम्ही करतो आणि याच्या मागे एकदम क्लिअर अंडरस्टँडिंग आहे. आपल्या मुलांना जर इंडस्ट्री 4.0 आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याचे असणारे धोके आणि संधी हे जे काय आहे हे जर कळलं नाही तर गडबड होईल आणि ते आम्हाला नको आणि म्हणून ते आम्ही 2019 मध्ये ते पुस्तक लिहिलं. त्याला प्रस्तावनेसाठी मी ते पाठवलं पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर सर यांना आणि त्यांनी मला बोलवून घेतलं. ते म्हणले खूप महत्वाचं काम करतोयस, मी याला प्रस्तावना तर देतोच पण मी प्राईम मिनिस्टर्स ऑफिसला सांगितलेलं आहे की या पुस्तकाचं शेड्यूल 8 आपल्या घटनेमधली जी आहे त्याच्यामध्ये अन्य 22 भाषांमध्ये भाषांतर व्हावं असं मी PMOला सांगितलं असं ते मला म्हणले. कारण ते म्हणले मी जेव्हा चीनला जातो रिसर्चसाठी जातो काही पॉलिसीसाठी जातो त्यावेळेला मला असं दिसतं की तिथल्या एवढ्या मुलांना पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स येतं. हे 2019 मध्ये ते सांगतायत मला त्यांच्या ऑफिसमध्ये आणि आपल्या इथल्या शिक्षकांना माहिती नाही. मी कोणालाही कोणाचाही अपमान करण्यासाठी किंवा तुम्हाला काहीतरी त्रास व्हावा म्हणून विचारत नाही. इंडस्ट्री 4.0 ही टर्म ही संज्ञा किती लोकांना माहिती आहे हात वर करा. 1 2 3 4 5 6 10चा हात. बघा मी मँचेस्टर ऑफ द ईस्ट मध्ये आलेलो आहे. जगविख्यात आहे इचलकरंजी. मँचेस्टर ऑफ द ईस्ट असं म्हणलं जाणारं शहर की जिथं मी आलोय आणि विचारतोय इंडस्ट्री 4.0 जे आपण बघू 2013 मध्ये सुरू झालं ते 13 वर्षानंतर मी मँचेस्टर ऑफ द ईस्ट मध्ये जाहीर सभेमध्ये विचारतोय किती लोकांनी ही संज्ञा ऐकली तर ऑनेस्टली 10 लोकांचा हात वर आलेला आहे. आपल्याला काळजी करायला नकोय की ज्यांनी सगळं जग व्यापून टाकलंय त्याच्याबद्दल आपण ती टर्मच ऐकली नाही. सो आपल्याला जागा व्हायलाच पाहिजे आणि त्याची वेळ होऊन गेली आहे असं मी म्हणेन. आता आहे असं नाही, उद्या आहे असं नाही, काल होऊन गेली. सो आपल्याला हे म्हणून इंडस्ट्री 4.0 याविषयी तुम्ही ते पुस्तक का घ्या हे मी तुम्हाला सांगतोय आणि इंडस्ट्री 4.0 याच्याबद्दलची माहिती तुम्ही नाही तो विचार कराल मनामध्ये की ह्यांनी आता टर्म तर आम्हाला सांगितली याच्याबद्दलची सगळी माहिती चकट आम्हाला मिळेल कुठे ChatGPTवर. ChatGPTला जर तुम्ही विचारलं की बाबा आम्हाला 200 शब्दामध्ये इंडस्ट्री 4.0 म्हणजे काय हे समजावून सांग तर ते तुम्हाला धाड देईल की. मी ते सांगायला आलोच नाही. पण
चॅट जीपीटी तुम्हाला भाषण देणार आहे का की इंडस्ट्री 4.0 शिकणं तुम्हाला आवश्यक आहे म्हणून? इंडस्ट्री 4.0 शिकायला पाहिजे हे चॅट जीपीटी तुम्हाला स्वप्नात येऊन सांगणार आहे का? ते काम माझं आहे, ते करायला आलं. इंडस्ट्री 4.0 तुम्हाला हवं तर आपण त्याच्या डिटेलमध्ये वेळ असेल तर जाऊ शकतो, पण प्रश्न तो नाहीये. प्रश्न हा की आपल्याला ती इच्छा होणे, इच्छा, मोटिवेशन हे आपल्याला चॅट जीपीटी करू शकत नाही. त्यासाठी माणसाचा माणसाशी संबंध लागतो. अँड दॅट इज व्हॉट माय रोल इज. आपण जर पुढे गेलो तर आपण असं अजिबात समजायला नको की इंडस्ट्री 4.0 हे काहीतरी फक्त पाश्चात्य देशांसाठी आहे, ते अमेरिकेसाठी आहे, ते जर्मनीसाठी आहे. मी तुम्हाला जर्मनीचंच उदाहरण देतोय. दिल्लीमध्ये जेव्हा हा इंडस्ट्रीमधला माणूस आलेला होता त्यावेळेला त्याला सांगण्यात आलं, म्हणजे 3 वर्ष झाली या गोष्टीला, त्याला सांगण्यात आलं की UPI नावाचे एक भानगड आहे. आपण तर सगळेच ते वापरतो, गुगल पे, भीम पे, रुपे वगैरे. तो म्हटला हे असं भारतामध्ये होऊ शकतं? हे तंत्रज्ञान की तुम्ही नुसतं कुठेतरी गेलात आणि मोबाईलने काहीतरी स्कॅन केलं आणि ते झाल्यानंतर तुमचे पैसे बँक टू बँक ट्रान्सफर झाले, क्रेडिट कार्ड नाही, कॅश नाही, सुट्टे पैशाची बोंब नाही, काहीच नाही. असं भारतात लोक म्हणजे करून बघा. त्याचं अकाउंट उघडलं, त्याला कार्ड दिलं, तो गेला आणि त्यांनी भाजी घेतली, तो फोटो आहे आणि तो थक्का झाला. जर्मन मिनिस्टर म्हणला की हे असं काहीतरी होऊ शकेल यावर माझा विश्वास बसत नाही. भारतामध्ये सो कॉल्ड थर्ड वर्ल्ड म्हणजे हे आपल्यापर्यंत आलंय बरं का. हे फक्त अमेरिका आणि उरलेलं नाहीये, हे तंत्रज्ञान आपलं आहे. आता उलट आपण UPI भारताच्या बाहेर पाठवतोय. पॅरिसमध्ये गेलात तर आयफेल टॉवरच्या खाली तुम्ही समजा गुगल पे केलं तर वर जाऊ शकाल, पैसे मोजायची गरज नाही. आपण तंत्रज्ञान एक्सपोर्ट करायला लागलो आणि आपण जर का इंडस्ट्री 4.0 तुम्हाला माहिती आहे का याच्याविषयी जर मी विचारलं आणि इचलकरंजीमध्ये 10 वर आले 300-400 लोकांपैकी, तर आपल्याला काळजी करायला नको? पुढे जर आपण गेलो, पण हे पण पुढे जाऊया, हे कुठपर्यंत आलंय याच्या पलीकडे आपल्याला जायची गरज नाही. याला मी टायटल दिलंय डिजिटल भिकारी. मुंबईमधल्या लोकलमध्ये तुम्ही जर एखाद्या भिकाऱ्याला मदत करायला गेला तर तो म्हणतो कॅश देऊ नका, QR कोड स्कॅन करा. जर्मन मिनिस्टर दिल्लीमध्ये QR कोड स्कॅन करतोय आणि मुंबईच्या लोकलमधला भिकारी QR कोड स्कॅन करायला सांगतोय. या पूर्ण स्पेक्ट्रम मध्ये कुठेतरी आपण सगळे बसतो की नाही? म्हणजे UPI सकट आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग झालेला आहे. तो व्हावा का, ते आपल्याला आवडेल का, ते आपल्याला पचेल का, ते आपल्याला रुचेल का, हे प्रश्न रद्दबातल आहे. ते ऑलरेडी झालेलं आहे. सो याच्यावर आपल्याला ऍक्शन जी घ्यायची आहे. पुढे जर आपण गेलो स्किप कर. इंडस्ट्री 4.0 म्हणजे काय याचं मी 2 स्लाइडमध्ये फक्त तुम्हाला सांगतो, कारण मी म्हटलं तसं बाकी सगळं तुम्हाला चॅट जीपीटीवर कळेल. त्याच्यामध्ये आपण आता एकत्र वेळ द्यावा असं काही मला वाटत नाही. इंडस्ट्री 4.0 म्हणजे चौथी औद्योगिक क्रांती. पहिली औद्योगिक क्रांती म्हणजे 1784 मध्ये जी झाली ती स्टील पॉवर, वाफेचं इंजिन वगैरे सगळं आपल्याला माहिती असेल. 1870 मध्ये जे मास प्रोडक्शन झालं की ज्या वेळेला म्हणजे हे झालं 1870च्या सुमाराला, की ज्याच्यामुळे मँचेस्टरमध्ये सगळा आपला विविंग बिझनेस केला, की ज्याच्यामुळे इचलकरंजीला त्यावेळेला वाईट दिवस आले होते. ते जे झालं ती इंडस्ट्री 2.0 होती. आता विचार करा, इचलकरंजी ही जिथे विविंग जगविख्यात होतं अजूनही आहे, त्याच्यामध्ये अनेक जॉब्स गेले. ते ज्याच्यामुळे झालं ते इंडस्ट्री 2.0. त्याच्याविषयी आपण बऱ्यापैकी अनभिज्ञ राहिलो म्हणून गडबड झाली. आता मी विचारतो इंडस्ट्री 4.0 बद्दल आणि अजूनही आपण अनभिज्ञ आहोत. हिस्ट्री इज रिपीटिंग. म्हणजे खुद्द इचलकरंजीसाठीच जणू सांगायला पाहिजे असं इंडस्ट्री 2 आणि इंडस्ट्री 4 आहे. बाकीच्या ठिकाणी तर आपण बोलतच असतो. इंडस्ट्री 3 म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स, इंडस्ट्री 4 म्हणजे हे सगळं इंटरनेट ऑफ थिंग्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे. त्याचे जे वेगवेगळे कंपोनंट्स आहेत ते पुढच्या स्लाइडमध्ये आहेत. समजा हे आपण 9 कंपोनंट्स बघितले तर ह्या सगळ्याचा समुच्चय कॉन्फ्लुएन्स ऑफ 9 टेक्नॉलॉजीज म्हणजे
इंडस्ट्री 4.0. त्याच्यामध्ये रोबोटिक्स येतं, सिम्युलेशन येतं, क्लाउड येतं, बिग डेटा येतं, सायबर सिक्युरिटी येतं वगैरे. या सगळ्यांना सांधणारा दुवा म्हणजे AI किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. थोडक्यात एका वाक्यात सांगायचं झालं तर, कारण बाकी सगळ्यांना आयदर त्याची कल्पना असेल किंवा हे तुम्ही ChatGPT वर शोधू शकाल आणि त्याच्यामध्ये आपण वेळ घालवायला नको. कृत्रिम बुद्धिमत्ता याचा सिंपल अर्थ जे काम माणूस स्वतःच्या प्रज्ञेने आणि बुद्धिमत्तेने करू शकतो ते यंत्र किंवा सॉफ्टवेअर याच्याकडनं करवून घेणे याला म्हणायचं कृत्रिम बुद्धिमत्ता. आपल्या मेंदूची केलेली कॉपी. म्हणून नॅचरल इंटेलिजन्स आपला आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीनचा. आपण जे करतो ते न थकता न दमता करता येण्याची ताकद मशीनकडे आहे, म्हणून त्याचा आपल्याला फायदा. दिस इज व्हॉट AI इज. समजा आपण पुढे गेलो तर 4 महत्वाचे बदल जे घडत आहेत की ज्याची आपण दखल घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये सायबर आणि फिजिकल जे पूर्वी सेपरेट होतं ते सायबर फिजिकल झालं. सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे रीडिंग, अरिथमेटिक आणि रायटिंग, या 3 गोष्टी जाऊन आपल्याला इंटरॅक्टिव्ह आणि अशा तऱ्हेचे 3 आय हे आपल्याला यायला पाहिजे. अशा तऱ्हेचं शिक्षण पद्धतीमध्ये बदल आपल्याला करायला हवे. आणि त्याच्यावरचे जे उपाय म्हणून आम्ही सांगतो आहोत, ऐकवत आहे का मागेपर्यंत? नाही आता येतं. मी येत आहे का हे विचारलं तरी नाही म्हटलं, आणि ते नाही म्हटल्यानंतर मी म्हणेपर्यंत चालू. तंत्रज्ञान असंच असतं नाही का? तर एकूण शिक्षण पद्धतीमध्ये जे बदल करायला पाहिजे त्याच्यामधला एक महत्वाचा भाग रीडिंग, अरिथमेटिक, रायटिंग याच्यावरनं इंटरॅक्टिव्ह, इंडिव्हिज्युअलाइज आणि इंटरडिसिप्लिनरी असा होत चाललाय. बरेच वेळेला जेव्हा अशा तऱ्हेचे काही इंटरॅक्शन्स होतात त्यावेळेला ऑडियन्समधनं हा प्रश्न येतो, मग आपल्याला शिक्षण पद्धतीत काय बदल करायला पाहिजे. मला खात्री आहे की दास सरांना सुद्धा याची खूप काळजी असणारे ते प्रोफेसर आहेत. माझं एक सिंपल सबमिशन आहे आणि ते दास सरांकडे पण आहे. शिक्षण पद्धतीत काय बदल व्हायला पाहिजे ते व्हायचे किंवा होतील ना. आपण आपल्या पद्धतीत बदल करू शकतो. आपल्याला कोणी शिकण्यापासून थांबवलंय का? त्याचे उपाय मी तुम्हाला सांगणार. इंडस्ट्री 4.0 किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यामध्ये टिकून राहायचं असेल तर माझा तुम्हाला सगळ्यात मोलाचा सल्ला, शिक्षण पद्धतीवर अवलंबून राहू नका. कारण ती बदलायला खूप वेळ लागणार आहे, खूपच वेळ लागणार आहे. त्यापेक्षा आपण बदलूया. ते फास्ट करता येईल आपल्याला, आपल्या गतीने करता येईल आणि त्याचे कॉन्क्रीट 13 स्टेप्स मी तुम्हाला सांगू शकतो. आणि हे ज्यांनी केलंय त्यांना त्याचा फायदा झालेला आहे. तुम्हालाही व्हावा अशी इच्छा आहे म्हणून हे खूप बदल महत्वाचे घडतायत. आपण जर पुढे गेलं काही वेगवेगळ्या एरियाजमध्ये, अजून स्क्रीनवर काही वेगवेगळ्या एरियाजमध्ये कसे इम्पॅक्ट झाले ते मी तुम्हाला दाखवणार आहे याच्यानंतर. त्याच्यातलं स्क्रीनवर येईपर्यंत मी तुम्हाला ओके असं काय इथं इचलकरंजी असं काय आहे का म्हटलं की लगेचच होत नाही आणि 1 सेकंदाने होतं. ते तुम्हालाही असं जाणीव झाली आहे का फक्त माझ्याच बाबतीत होतं काय? पण हा काहीतरी AIचा प्रकार दिसतोय, म्हणजे जरा सांभाळून राहिलं पाहिजे. मी म्हणून बघू का की इथं ताजमहाल का नाहीये? लगेच आला तर बरं होईल. एनिवे मी तुम्हाला याची नंतर दाखवणार आहे, व्हिडिओ दाखवणार आहे. त्यामुळे याच्या पुढचं स्लाइड आपण बघूया. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल ठाण्यामध्ये एक रेस्टॉरंट आहे. अन्न वस्त्र निवाराबद्दल बोललो आपण. ठाण्यामध्ये एक रेस्टॉरंट आहे, तिथे एक रोबोट येते आणि तुम्हाला विचारते तुम्हाला काय खायचं आहे. आणि मला कुतूहल होतं म्हणून मी ठाण्यामध्ये जाऊन या मालकाला विचारलं की काय तू एवढी म्हणजे किती किंमत आहे या रोबोटची. तो म्हणला की साधारण 1.5-2 लाख रुपये खर्च केलेत मी ह्याच्यावर. आणि हे पैसे म्हणला केव्हाच वसूल झाले, 6 महिन्यामध्ये वसूल झाले. कारण 2 लोकांचं काम ती न थकता करते. काही TA मागत नाही, DA मागत नाही, सुट्टी मागत नाही, सासूबाई घरी आल्यानंतर का होईल, बॅटरी चालू केली की चालली आपली. 2 लोकांचं काम ती करते, 6 महिन्यामध्ये पैसे वसूल आहेत. त्याच्या पुढे जे आहे तो सगळा प्रॉफिट आहे. आणि तो म्हणला मला की तू कुठनं आला? म्हणलं मी पुण्याहून आलो. तो म्हणला बघ नाही तर आलाच का? DI म्हणून आला ना. त्यामुळे आमचा खप पण वाढला. आता ही
ही गंमत म्हणून आपण स्वीकारू शकतो. पण समजा आपण विचार केला की भारतामधल्या बऱ्याचशा रेस्टॉरंट्समध्ये जर का अशीच एखादी अलेक्सा आली तर हे काम करणारे किती लोकांचे जॉब जातील, किती तरी लोक याच्यावर अवलंबून आहेत, यांचं काय होईल याचा आपण नाही विचार करत होतो. सोशल इम्पॅक्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा काय आहे. आपण समजा पुढे गेलो तर ह्या स्लाइडच्या नंतर मी तुम्हाला ही मर्सिडीज बेन्झचं प्लांट आहे, त्याच्यामध्ये 690 लोक काम करत होते. 3 ते 4 महिन्यामध्ये ती संख्या 17वर आली. बाकी सगळ्या लोकांना काढून टाकण्यात आलं. त्याचं कारण सगळं अख्खं प्लांट आहे तो मेकॅनाइज्ड आहे. आता तिथं माणसं लागतच नाही. इनफॅक्ट वेळेची मर्यादा असली तरी सुद्धा एक टर्म म्हणून तुम्हाला सांगत होतो, डार्क फॅक्टरीज म्हणून चायनामध्ये आहे. डार्क फॅक्टरीज का आहे त्याचं कारण ते डार्क आहे, त्याच्यामध्ये लाईटच नाही. लाईट कोणाला लागतात, माणसांना लागतात. चालताना कुठेतरी धडपडून पडायला नको म्हणून मशीनशी बोलताना त्याला काही इश्यू नसतो. अख्खी शॉप फ्लोअर पण तिथे एकही लाईट नाही, कारण माणसंच नाही. असे जर का हँडलूम्स तयार झाले, असे जर का मशीन इचलकरंजीला तयार झाले तर काय होईल याचा आपल्याला विचार आता करायला नको का. हे ऑलरेडी ऑटो हबमध्ये पुण्याच्या आसपास चालू आहे, याच्याबद्दलच विचार चालू आहे. त्याच्याबद्दल एक्झॅक्टली डार्क फॅक्टरीज कशा काम करतील याच्याबद्दल चालू आहे. आपण जर पुढे गेलो कॉमर्समधलं मी तुम्हाला क्विक उदाहरण देतो. कॉमर्स कारण इथं बरेच CA आणि फायनान्शियल ॲडवायझर्स आणि अशी सगळी मंडळी आहेत आणि ज्या संस्थेमार्फत हे होत आहे ती एक पतसंस्था आहे. इनफॅक्ट त्या लोकांनी मला आता तिथे यायच्या आधी आमचं बोलणं पण झालं की आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सची एफिशियन्सी वाढवता येईल का, हे ते विचार करतायत. हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण हे ऑलरेडी घडत आहे. त्याच्यातले सॉफ्टवेअरची नावच मी तुम्हाला सांगायला लागलो. मिथॉसपासून ते ग्लास विंग किंवा असे बरेच आहेत. क्लॉडचं कोवर्क आहे किंवा ओपस 4.6 आहे. याच्याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला वेबवर मिळेल. ते मी सांगत बसत नाही कारण ते एक पर्टिक्युलर सेक्टर आहे. पण मुद्दा हा आहे की कॉमर्समध्ये जे करिअर करू इच्छितात, जे चार्टर्ड अकाउंटंट होऊ इच्छितात, कंपनी सेक्रेटरी होऊ इच्छितात, त्या लोकांनी याचा विचार करायला पाहिजे. आणि करायला पाहिजे म्हणजे आपल्याला AI शिकायला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही सायन्सचा असला नसला तरी काही फरक पडत नाही. तुम्हाला बिझनेस अॅनालिटिक्स किंवा अॅनालिटिकल माइंड पाहिजे की तुमच्या फील्डमध्ये तुम्हाला लागणार आहे. बऱ्याच वेळेला हा प्रश्न मला विचारला जातो की तुम्ही AI टूल्स शिका म्हणता, पण आम्हाला तर आमचं वय समजा 57 आहे, आम्ही 76 वर्षाचे आहोत, आमचा गणिताशी संबंध नाही आहे, आम्हाला गणित पॉझिटिव्हली आवडत नाही, आम्ही आर्ट्स किंवा कॉमर्सला गेलो कारण आम्हाला गणित आवडत नव्हतं. तर तुम्ही आता हे परत आमच्या माथी मारताय, बोकांडी बसवताय, तर हे चांगलं नाही. मी त्यांना एक सिंपल प्रश्न विचारतो. इथं बसलेल्या सगळ्यांच्याकडे तो मुलगा सोडून व्हॉट्सॲप असणार. व्हॉट्सॲपचा वापर सर्रास सगळेजण करतात. तुम्ही गेलाय का इथे कुठे इचलकरंजीला असा क्लास आहे का की जिथं त्यांनी पाठी लावली आहे इथे व्हॉट्सॲप शिकवून मिळेल, न आल्यास पैसे परत. बघितलंय का पाठी कुठे अशी? पुण्यात नाही आहे. का नाही? याचं कारण तुम्ही काय केलं, व्हॉट्सॲप डाउनलोड केलं आणि वापरायला सुरुवात केली. थोडं इकडे तिकडे चूक झाली, कधी फोटो पाठवता आले नाही, कधी सेव्ह करता आले नाही, कधी काहीतरी ब्लू टिक झाली नाही, काहीतरी झालं असेल. 4-5 वेळा चुकल्यानंतर आलं ना सगळ्यांना. AI टूल्स अशीच आहेत. आम्ही महाराष्ट्रभर असे वर्कशॉप घेतो आहोत आणि त्याला वय वर्ष 14-15 पासून ते 82 वर्षापर्यंतची म्हातारी आजी आलेली आहे आणि 19 टूल शिकून घरी गेलेली आहे. तुम्हाला काय धाड झाली आहे? काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठे आहे? इथे हे ठरवणे की AI म्हणजे आपल्यापासून लाभ, हे आपल्यासाठी नाही. आम्ही ते करणार नाही कारण आम्ही शिकून कितीतरी वर्ष झाली पण AI टूल्स शिकता येतात त्याची अनेक उदाहरणं आम्ही तुम्हाला. त्या दिवशीची जी आजी होती तिने आम्हाला नंतर फीडबॅक दिला. ती म्हणली की मी घरी गेले आणि काहीतरी नातू किंवा कोणीतरी नातवंड त्याच्याबरोबर बोलताना मी त्याला सांगितलं अरे हे मला येतं, मी तुला सांगते कसं करायचं. आणि तो नातू किंवा नात अत्यंत असा म्हणजे आव असून तिच्याकडे बघायला लागला, तुला हे टूल वापरता येतं, मुळात हे टूल माहिती आहे आणि हे वापरता येतं जे मला येत नाही. आणि त्या म्हणल्या, त्यांनी फीडबॅक असा दिला की कित्येक वर्षानंतर माझा नातू माझ्याकडे आदराने बघायला लागला की आपल्या आजीला काहीतरी येतं. तर हे घडतंय ना. मग
आता या सगळ्या स्पेक्ट्रम मध्ये सगळेच जण आपण आहोत. तर एआय मध्ये 30 वर्षापूर्वी PhD केली म्हणून मी हे तुम्हाला सांगत नाहीये. 82 वर्षाच्या आजीने हे करून दाखवले म्हणून मी तुम्हाला सांगतोय. यू डिसाइड. तर हे आपल्याला कॉमर्समध्ये पण दिसतंय. समजा आपण पुढे गेलो तर चार्टर्ड अकाउंटंट आर युझिंग ChatGPT टू क्लिअर CA इंटरनेट फायनल. समजा आपण पुढे गेलो तर तुम्हाला दिसेल की ICAI हॅज ऑलरेडी स्टार्टेड ट्रेनिंग चार्टर्ड अकाउंटंट्स ऑन AI. त्याच्यासाठी करिक्युलम बनवायला सुद्धा ICAI म्हणजे एपेक्स बॉडी ऑफ चार्टर्ड अकाउंटंट त्यांनी मला बोलवलं होतं. आणि तिथे अभ्यासक्रमामध्येच एआयचा समावेश आहे. बातमीच मी तुम्हाला दाखवतोय. समजा आपण पुढे गेलं, हे चित्र मी तुम्हाला दाखवतोय. हे या चित्राचा लिलाव झाला. एडमंड डी बेलामी नावाचं चित्र आहे आणि याचा लिलाव झाला आणि याची किंमत पहिली बोली लागली $10,000 आणि फायनली हे विकलं गेलं $4,38,500 म्हणजे 4 कोटी रुपये. 4 कोटी रुपयाचं काय आहे याच्यामध्ये मला काही कळलेलं नाही. तुम्हाला कोणाला कळलं तर मला सांगा, मी तुमच्या पायाशी बसून शिकून घेईन. ज्या माणसाने हे म्हटलं की ह्याला मी $4,38,500 देतो, तो आला, त्याने तो चेक दिला, त्याने ते पेंटिंग घेतलं आणि म्हटला की हे इतकं उत्तम चित्र काढणारा जो पण चित्रकार आहे त्याला मला भेटायचं. आणि त्याला सांगण्यात आलं की हे चित्र पुढचं जे आहे त्यांनी तयार केलेलं आहे, जिवंत माणसाने काढलेलं नाही. जिवंत माणसाने चित्रच काढलेलं नाही. म्हणजे ज्याचा उभा जन्म हा चित्रकला समजावून घेणे, कॉन्सर ज्याला आपण म्हणतो, रसिकता ही ज्याच्याकडे आहे, अख्खा जन्म त्याचा चित्रकलेमध्ये गेला, त्याला हे नाही कळलं की एखादं चित्र हे माणसाने काढलंय का कम्प्युटरने काढलंय. या लेवलला आपण ऑलरेडी आलेलो आहोत. मी मगाशी एक उदाहरण देत होतो आपल्या ऑफिसमध्ये की शेखर साने म्हणून एक आहेत, ते स्वामी समर्थांचे चित्र काढतात, फेमस आहेत महाराष्ट्रामध्ये. ते माझ्याकडे 3-4 वर्षापूर्वी आले होते आणि ते म्हणजे काय झालंय, 27-30 वर्ष मी हेच काम करतोय आणि माझी चरितार्थ याच्यावर आहे आणि माझं नाव आहे महाराष्ट्रभर. पण आता माझेच ग्राहक मला सांगतात की तुम्ही काढलेले चित्र वापरून आमची नातवंड नाही तर मुलं तुमच्यापेक्षा जास्ती चांगली चित्र काढू शकतायत कम्प्युटरवर, तर तुम्ही विचार करा की तुम्हाला हे कंटिन्यू करायचं आहे. आपल्याकडचं महाराष्ट्रातलं उदाहरण सांगतोय मी, एडमंड डी बेलामीचं नाही. समजा आपण पुढे गेलं, पोएट्री, कविता ऑलरेडी ChatGPT लिहायला लागलेली आहे. लँग्वेज ट्रान्सलेशन करायला लागलाय, इकॉनॉमिक पॉलिसीज करायला लागलाय, लिगल फील्ड मध्ये करायला लागलाय. आता मागच्या महिन्यामध्ये मला लातूरला 1200 वकिलांनी बोलवलं होतं. त्याच्या आधी पुण्यातल्या बार काउन्सिलनी मला बोलवलं होतं, जिथे 800 लोक प्रॅक्टिस करतात. तिथं मी त्यांना उदाहरणं देऊन दाखवलं की एखाद्या आलेल्या क्वेरीला उत्तर, मला लॉ मधलं काहीही कळत नाही तरी सुद्धा मी काय उत्तर देऊ शकतो. आणि ते बघून म्हणले हे एखाद्या प्रोफेशनलने लिहिलेलं आहे असं वाटावं, इतकं चांगलं. हे ऑलरेडी लॉ मध्ये घडतंय. आपण LLB LLM करणार, त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस करणार, अशी स्वप्न घेऊन जी आता 12वी-10वी मध्ये मुलं आहेत त्यांनी विचार करायला नको. आणि मुख्य म्हणजे त्यांच्या पालकांनी विचार करायला नको, त्यांच्या आजी आजोबांनी विचार करायला नको. आपण पुढे गेलं तर तुम्हाला दाखवतो मी सोरा नावाचं सॉफ्टवेअर आहे. किती लोकांना हे माहिती आहे ऐकून सोरा? 1, 2, 3, 4 काय इचलकरंजी मी असं हे ठरवलंय तर 10च्या आत वर गेले तर काहीतरी गुन्हा आहे म्हणून. सोरा हे तुम्ही जाऊन बघा घरी. बॉलिवूड हॉलिवूड लेव्हलची व्हिडिओज तुम्ही तयार करू शकाल. हे जाऊ दे, हे सगळं सोडून द्या. तुम्ही हे वाचलं की नाही मला माहित नाही, पण तुंबाड नावाचा जो मराठी सिनेमा होता त्याचा जो दिग्दर्शक आणि प्रोड्युसर म्हणजे राही बर्वे, त्यांनी आता एक नवीन मूवी काढला आहे, त्याचं नाव आहे मनपिशाच. मनपिशाच याचं बजेट किती असेल असं तुम्हाला वाटतं? धुरंधरच्या बजेटच्या बॅकड्रॉपवर विचार करा. राही बर्वेने जी मुलाखत दिली त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की हा सिनेमा मी 33,000 रुपयात काढला. काही कोटींमध्ये जाणारं बजेट अगदी मराठी सिनेमाचं सुद्धा. त्या तुलनेमध्ये त्यांनी म्हटलं मी 2 लोक आणि काही आठवडे, 1-2 आठवडे याच्यामध्ये 33,000 रुपयामध्ये मी हा सिनेमा काढला की ज्याच्यामध्ये 10,000 रुपयाचा खर्च हा फक्त चहा पाणी आणि वडापावचा आहे.
अजून काही वर्षानंतर हे सांगायला काही भविष्यवेत्ता असायची गरज नाहीये, पण लक्षात ठेवा मी काय सांगतोय. अजून काही वर्षात 5 का 10 मला माहिती नाही, पण समजा आपण चहा पाण्याला भेटलो आणि आपण म्हणलं की चला आपल्याकडे 2-3 तास आहेत, जरा मजा करू, म्हणून आपण एखाद्या सिनेमाची स्क्रिप्ट लिहू शकतो ChatGPT सारख्या कुठल्या तरी टूल. त्यानंतर समजा मी आणि या मुलीने ठरवलं की याचं कास्टिंग करायचं. मी म्हणलं मला अमिताभ बच्चन आवडतो, ती म्हणली की जुनी असली तरी मला मधुबाला आवडते. अमिताभ बच्चन आणि मधुबाला एकमेकांसमोर कास्टिंग. विचार करा की जे कधीही हिस्टॉरिकली घडलेलं असतं. आणि मग त्याला शंकर जयकिशन, त्याच्यानंतर समजा लता मंगेशकर, या सगळ्याचं स्क्रिप्ट सकट, म्युझिक सकट सगळी अख्खी मूव्ही ही आम्ही 2 तासामध्ये प्रॅक्टिकली चकटफू करू शकू, असं अजून 10 वर्षात घडेल. आता जर असे मूव्ही निघाले तर थिएटरचं काय होणार, OTTचं काय होणार. आणि ऑलरेडी घडतात बघा. म्हणजे मी तुम्हाला राही बर्वेचं बघा, तुम्ही जाऊन वेबवर बघा, राही बर्वे नाव टाकलं, मनपिशाचं टाकलं तर त्याचा सगळा इंटरव्ह्यू येईल. आता 1 आठवडा होतोय त्याला अजून. म्हणजे मी काहीतरी कपोतकल्पित गोष्ट, काहीतरी असं पुढचं घडणार आहे असं नाही सांगत आहे, घडतंय ते सांगतोय मी. समजा आपण पुढे गेलं तर डान्स मूव्स, म्युझिक, रॅप सॉन्ग हे सगळं झालेलं आहे. समजा आपण ह्याच्याही पुढे गेलो, ऑस्कर अकॅडमी सगळ्यांना माहिती आहे, ऑस्कर अवॉर्ड्स सगळ्यांना माहिती आहे. ऑस्कर अकॅडमीने असं जाहीर केलंय की 2026 मध्ये, म्हणजे आता हे वर्ष, याच्यामध्ये जर का एखादी मूव्ही ही एंड टू एंड स्क्रिप्ट पासून ते ऍक्च्युअल मूव्हीच्या एंड पर्यंत ही जर AI ने केलेली असेल तर ती आम्ही बक्षिसासाठी ग्राह्य धरू, अन्य कुठल्या वेगळ्या कॅटेगरीत नाही, रेग्युलर कॅटेगरीत. म्हणजे ऑस्करला हे कळलेलं आहे की अख्खा सिनेमा AI बनवू शकतो. फक्त क्रिएटिव्हिटी लागेल, फक्त त्याच्यामध्ये टूल्सची जाणीव लागेल, आपल्याला काय करायचं याची स्पष्टता लागेल. काल मागच्या आठवड्यामधली बातमी तुम्ही वाचली का मला माहिती नाही, मी त्या कंपनीचं नाव विसरतोय. एक माणूस त्याच्या भावासकट 2 महिने त्यांनी फक्त काम केलं आणि त्यांनी 18,000 कोटी प्रॉफिट असणारी कंपनी तयार केली 2 महिन्यात 2 लोकांनी. हे ऑलरेडी प्रेडिक्ट केलं गेलेलं होतं. लोकांनी असं म्हणलं होतं की असा काळ येईल की जेव्हा एक माणसाची कंपनी असेल की ज्याचा टर्नओव्हर $1 बिलियन वर असेल, त्याला युनिकॉर्न असं म्हणतात. तुम्हाला बाकी काही साधनं संसाधनं लागणार नाही. त्याचं मूर्त उदाहरण 2 आठवड्यापूर्वी घडलं. 1 आठवड्यापूर्वी भारतामधल्या पेपरामध्ये छापून येऊन गेलं. आपल्याला कदाचित गंधवार्ता पण नाही याची, आणि ही आपल्यासाठी डोक्याची घंटा आहे. समजा हे आपण बघितलं. याच्या पुढे जर आपण गेलो, फोटोग्राफ सेम स्टोरी. मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे वेळ कमी आहे, नाहीतर मी तुम्हाला असंख्य उदाहरणं दाखवू शकतो कुठल्याही फील्ड, कुठल्याही, देर इज नो एक्सेप्शन. आणि म्हणून आपल्याला सावध राहायला पाहिजे. तर ह्याच्यावर आपण नेमकं काय करायचं याच्याबद्दल जर मी तुम्हाला सांगितलं तर पुढची स्लाईड, बस मागची स्लाईड, स्किल्सवर. शेवटची जी 10 मिनिटं आहे, मी तुम्हाला म्हटलं की मी 1 तासात तुम्हाला मोकळं करेन, तर 10 मिनिटं शेवटची आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपण नेमकं काय करायचं आहे. कारण आता तुम्हाला प्रश्न गंभीर आहे कळलाय, प्रश्न काय आहे हे कळलं. 2030 मध्ये जे स्किल्स लागणार आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात वर तुम्हाला दिसतंय ते म्हणजे AI अँड बिग डेटा. AI आणि बिग डेटा यांनी कुठेही म्हटलं नाही की तुम्ही कम्प्युटर सायंटिस्ट असेल तर AI अँड बिग डेटा. त्यांनी काय म्हटलंय, 2500 प्रोफेशन्स मध्ये तुम्ही कुठेही असाल, इन्क्लुडिंग टेक्सटाईल, तरी तुम्हाला AI अँड बिग डेटा शिवाय पर्याय नाही. असं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने सांगितलेलं आहे. 2030 साठी अजून 4 वर्षानंतर, म्हणजे आपल्याला याच्यावर काम करायला पाहिजे. समजा आपण याच्या पुढची स्लाइड बघितली तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की ॲनालिसिसवरनं सिंथेसिसवर जाणे, लिटरसी म्हणजे IQ याच्यावरनं EQ वर जाणे, इमोशनल क्वोशंट हा यापुढे खूप महत्त्वाचा होत जाणार आहे. आणि त्याच्याविषयी आपल्याकडे फारशी जाणीव नाही आहे. मला खूप आनंद आहे की आत्ता इथं यायचं जस्ट आधी त्यांनी मला सांगितलं की अभ्यासिकेच्या मागे एक सॉफ्ट स्किल्सच्यासाठी त्यांनी काही जागा
केलेली आहे. तिथं त्यांना काहीतरी ॲक्टिव्हिटी तयार करायची आहे. सॉफ्ट स्किल्स म्हणजे लाईफ स्किल्स किंवा जीवन कौशल्य ही पूर्वी फक्त 20% महत्त्वाची होती जॉब मिळण्यासाठी, आता ती 80% महत्त्वाची झालेली आहे. आणि याची परत असं ॲक्च्युली घडण्याची माझ्यासमोर घडलेली उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकतो. फक्त विश्वास ठेवा की आता एखाद्या कंपनीमध्ये तुम्हाला काय नॉलेज आहे, ज्ञान आहे, यापेक्षा तुम्ही ज्ञान मिळवायला उत्सुक आहात का नाही याच्यावर जॉब मिळतो हे अगदी लिहून द्यावं लागतं. लर्नेबिलिटी, शिकण्याची इच्छा असणे, इच्छा शिकायचं आहे मला अशी इच्छा आणि मोटिवेशन हे दुर्मिळ होत चाललंय. आणि त्यामुळे जे लोक काम करू इच्छितात किंवा शिकू इच्छितात किंवा आयडियली दोन्ही, यांना एआयच्या जगामध्ये पण मरण नाही, हे अगदी पक्क. आणि त्यामुळे आपल्याला EQ, अडॅप्टेबिलिटी क्वेश्चन किंवा वन टाइम लर्निंगपेक्षा कंटिन्युअस लर्निंग हे आपल्याला करायला हवं. याच्यामध्ये जर आपण झूम इन केलं तर मी तुम्हाला सांगेन, याच्या मागची स्लाइड, याच्यामध्ये AI इज नॉट अन ऑप्शन, इट इज नॉट अ वेव, इट इज रियालिटी अँड सुनामी. हे आपण पहिलं तत्व म्हणून लक्षात घेऊ. जर आपण 3 गोष्टी कोणत्या आज इथनं घेऊन जायच्या म्हटल्या तर त्याच्यामध्ये मी सांगेन की AI हा ऑप्शन नाही आहे. आपण AIचं स्वागत कसं करावं वगैरे हा विषय बाद. AI ऑलरेडी आलेला आहे, आता आपण तिथं जगायचं कसं हे ठरवायचं. एक. दुसरं, आपण AI बरोबर कॉम्पीट करू शकत नाही. AI हे अतिशय फास्ट आहे, त्याला कुठलीही सुट्टी लागत नाही, हे कधीही दमत नाही. तिथे आपल्याला जायचंच नाही. आणि म्हणून तिसरं की मी सांगेन की 10%, 80% आणि 10% असं मी त्याचा स्प्लिट करतो. 10-80-10 रूल असंच मी त्याला नाव दिलेलं आहे. तुम्ही जर का पहिल्या 10% काम करणार असाल किंवा शेवटच्या 10% काम करणार असाल तर तुम्हाला एआयच्या जगामध्ये उत्तम जॉब मिळत राहतील, सतत मिळत राहतील. मधल्या 80% की जे रेपिटेटिव्ह काम आहे, एकजिनसी काम आहे, तेचपणा असणारं काम आहे, तर तुम्हाला एआय रिप्लेस करेल. पहिला 10% भाग काय आहे? योग्य प्रश्न विचार, ज्याला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग असं म्हणतात. तुम्ही योग्य प्रश्न जर आणि असं विचारण्याचं कसं तुमच्याकडे असेल तर तुमच्या कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही उत्तमच टिकून राहा. आणि आलेले जे पर्याय आहेत ChatGPT कडनं किंवा रोबॉटकडनं, याच्यातनं आपल्याला योग्य निवडता येणे, त्याला मराठी संस्कृतमध्ये उत्तम शब्द म्हणजे निरक्षीर विवेक, आलेल्या पर्यायातनं निवडता येणे, हे जर तुम्ही उत्तम करू शकत असाल तर तुम्हाला कधीही एआयच्या जगामध्ये मरण नाही. इनफॅक्ट एआय तुमचा गुलाम होईल. असं म्हणतात की 2025 मध्ये सगळ्यात जास्ती वापर ChatGPTचा कधी झाला माहिती का तुम्हाला? तो झाला 14 फेब्रुवारीला, व्हॅलेंटाईन्स डे. का झाला हे तुमच्या लक्षात आलं असणार. कोणीतरी मुलगी आवडते, तिच्यासाठी मला प्रेमपत्र लिहून द्या असं ChatGPTला सांगितलं, ते आलं आणि संपलं. एका मुलीला अशी बदलत आहे की 65 प्रेमपत्र आली, त्यातली 64 सेम होती, कारण ती ChatGPT मी दिलेली होती. ती ज्या मुलाबरोबर कॉफी प्यायला गेली ते प्रेमपत्र हृदयातनं आलेलं होतं, ChatGPT सारखं नव्हतं. कदाचित त्यात स्पेलिंग मिस्टेक्स असतील, पण ती मुलगी म्हणली की याचं खरंच प्रेम आहे माझ्यावर. त्यामुळे आलेलं जे काही उत्तर आहे त्याच्यावर आपलं काहीतरी संस्करण, सिंथेसिस व्हायला पाहिजे. ते जर आपण केलं नाही तर आपला टिकाव लागणार नाही. त्याच्यावर आपण काम करायचं आहे. हे शाळेतल्या ChatGPT वापरणाऱ्या मुलांना सुद्धा लागू आहे. प्रश्न विचारला, ChatGPTचं उत्तर घेतलं आणि असाइनमेंट सबमिट केली आणि काही होणार नाही, हे आपल्याला पण लागू आहे. आणि म्हणून तो 10-80-10 रूल आहे. आणि मग ह्याच्यातले जे कॉन्क्रीट स्टेप्स आहेत की जे आम्ही करिअरची गुणसूत्र या पुस्तकामध्ये सविस्तर दिलेलं आहे आणि मी त्याचं मार्केटिंगच करतो आहे आणि ते तुम्ही पैसे देऊन विकत घ्या असा आग्रह पण करतो आहे. फक्त त्याच्यामध्ये प्रॉफिट हा मोटिव्ह नाही आहे, मी तुम्हाला ऑलरेडी सांगून झालं. आमचा असा दावा आहे की त्या पुस्तकामध्ये आम्ही 300 टूल्स दिले. ती तुमच्यासाठी असू शकतील, तुमच्या मुलांसाठी असू शकतील किंवा तुमच्या नातवंडांसाठी असू शकतील, की त्याच्यातली तुम्हाला 30 सुद्धा टूल्स माहिती नसणार. या पुस्तकामध्ये 100 रुपयामध्ये जर तुम्हाला 300 टूल्स कळणार आहेत की ज्यातली 270 तुम्हाला नक्की माहिती नाहीये आणि जी पुढे तुम्हाला 10 वर्ष लागू पडणार आहेत, तर सांगा 100 रुपये जर आहेत का आपल्यापैकी कोणाला?
हे पुस्तक तुम्ही शेअर केलं तरी चालेल, लायब्ररीतनं घेतलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. वाचा म्हणजे झालं. आणि त्याच्यामध्ये काय नेमकं करायचं त्याच्यात 13 स्टेप्स मी तुम्हाला दाखवतो. पहिलं म्हणजे की आपल्याला कॉम्बिनेटोरियल लर्निंग करणं आवश्यक आहे. कॉम्बिनेटोरियल लर्निंग याचा अर्थ एकाच वेळेला 2 गोष्टींवर आपलं पकड असली पाहिजे. की तुम्ही डायरेक्ट डिग्रीमध्ये भाषांतर करा किंवा डिग्री आणि डिप्लोमा करा. आता NEP 2020 आलेलं आहे, प्रोफेसर सरांना माहिती असणार आहे. एकाच वेळेला 2 गोष्टी तुम्हाला डिग्री किंवा डिप्लोमाचं कॉम्बिनेशन घेता येतं. आणि सगळ्यात चांगला मार्ग मी तो आधीपासून सांगत आलेलो आहे, NEPच्या आधीपासून, तो म्हणजे YCMOU किंवा IGNOU यांची असणारी डिग्री किंवा डिप्लोमा. याला तर कोणीही बंदी घालू शकत नाही, कारण ते हे ऑनलाईन आहे. पण आता तुम्ही मेजर अँड मायनर पण घेऊ शकता, तुम्ही कॉम्बिनेशनच्या डिग्रीज घेऊ शकता, डिप्लोमा करू शकता वगैरे. दुसरं, R पॅकेज किंवा मायक्रोसॉफ्ट एक्सेल मॅक्रोज किंवा अशा तऱ्हेचे कोर्सेस हे आता बऱ्यापैकी चांगले उपलब्ध होत चाललेले आहेत. आणि ते स्वयं किंवा अशा तऱ्हेचे बरेच प्लॅटफॉर्म्स आहेत, त्याच्यावर तुम्ही करू शकता. याचा शिक्षण पद्धती बदलायला लागण्याचा काही संबंध नाही. आपल्याला करायचं आहे का नाही या स्विचशी संबंध आहे. आणि माझा आग्रह करूया, नाहीतर आपण टिकणार नाही. हे शिकायला कोणीही बंदी घालू शकत नाही, त्यामुळे आपण करायचं. तुमच्या सोयीने करा, लगेच आत्ताच करा असा आग्रह करते. आत्ता तुम्हाला वर्कलोड जास्त असेल तर पुढच्या सेमिस्टरला करा, काय प्रॉब्लेम नाही. समजा आपण पुढचं सोल्युशन बघितलं, पार्ट नंबर 3 बघितला, तर आपल्याला दिसेल की व्हेरियस बुक्स मॅसिव्हली ओपन ऑनलाईन कोर्सेस. त्याच्यामध्ये सगळ्यात चांगलं उदाहरण मी तुम्हाला देईन म्हणजे कोर्सेरा. किती लोकांना माहिती आहे कोर्सेरा? ओके, हा नंबर जास्त आहे, म्हणजे 10च्या पलीकडे जाऊ शकते इचलकरंजी, असं मला बघायला बरं वाटलं. कोर्सेरा नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे, तो पण तुम्हाला चालू शकेल. आणि त्याच्यामध्ये पण क्रिएटिव्हिटी नर्चर करणारे कोर्सेस तुम्हाला दिसतील. क्रिएटिव्हिटी हा पॉईंट नंबर 3 आहे की ज्याच्यामधनं आपण कोर्सेरा, EDX या प्रकारचे प्लॅटफॉर्म्स वापरू शकतो. स्वयं किंवा NPTEL नावाचे भारतीय प्लॅटफॉर्म्स वापरू शकतो. हे सगळे फुकट आहे, बरेचसे फुकट आहेत. एकूण 20,000 कोर्सेस फ्री आहेत. त्याच्यातले आपल्याला हवे ते आपण घेऊ शकतो. एक कोर्स एका सेमिस्टरला असं आम्ही सांगतो. हवा तो कोर्स जो तुम्हाला आवडतो तो किंवा जो तुम्हाला आवश्यक आहे तुमच्या रेग्युलर शिक्षणासाठी तो. आणि क्रिएटिव्हिटी आणि कम्युनिकेशन स्किल्स याचे 17,000 कोर्सेस जवळजवळ ऑनलाईन उपलब्ध आहेत. आणि हे सगळे वेगवेगळ्या या प्रकारच्या प्लॅटफॉर्म्सवर आहेत. स्मार्ट डिजिटल प्रेझेन्स अँड फुटप्रिंट म्हणजे लिंक्डइन सारखे प्लॅटफॉर्म्स की ज्याच्यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या स्कॉलरशिप्स आपणहून येऊ शकतात, म्हणजे मागणी घालून लग्न होऊ शकतं. अशा गोष्टी घडतील जर तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असाल तर. ते मी फक्त व्हॉट्सॲपवर नाही म्हणते आणि फेसबुकवर पण नाही म्हणते, म्हणजे मेटा. याच्या पलीकडे असणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स याचा आपण कॉन्शियसली वापर करायला हवा. समजा आपण पुढचा मुद्दा घेतला तर लाईफ स्किल्स किंवा सॉफ्ट स्किल्स. अगेन गोईंग बॅक टू व्हॉट वी वर डिस्कसिंग, की लाईफ म्हणजे जीवन कौशल्य, म्हणजे क्युरिओसिटी असणे वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टीचे त्याचे एलिमेंट्स आहेत. म्हणजे पार्टिसिपेशन, प्रॉब्लेम सॉल्विंग, टीम वर्क, या सगळ्या गोष्टी आपल्याला करायला हव्यात. आणि त्याचे बघा 4,000पेक्षा जास्ती ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध आहेत. त्याचं करिक्युलम पण तुम्हाला बघता येईल. आणि हे सगळे किंवा मी म्हणेन बहुतांशी इफ नॉट सगळे फ्री आहेत. एक छदाम मोजायचं नाही. मग काय अडचण आहे? आयदर आपल्याला माहिती नाही ही अडचण आहे किंवा आपल्याला करायचं नाही ही अडचण आहे. टूल्स आणि प्लॅटफॉर्मची कमी नाही. नेहमी माझा अनुभव असा आहे, तुमचा काय मला माहिती नाही, पण एखादी गोष्ट न करण्यामध्ये त्याची इच्छा प्रबळ नसणे हे सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं. जर इच्छा असेल तर यू विल फाइंड द वे. आणि कुठलेही फिलॉसॉफिकल स्टेटमेंट नाही. आता तर सगळं सोपं आहे. ChatGPT तर तुम्हाला सगळ्याच उत्तर देणार आहे. समजा आपण पुढे गेलं तर लर्निंग अ न्यू लँग्वेज, जर्मन, स्पॅनिश, सर्व प्रकारच्या लँग्वेजेस आता फ्रीली तुम्हाला शिकता येतात. आणि त्याच्यातले प्लॅटफॉर्म्स पण बरेच आहेत. ओपन कल्चर आहे. ड्युओलिंगो किती लोकांना माहिती आहे? येस, आय थॉट दॅट दिस वुड बी अ बिगर नंबर. ड्युओलिंगो नावाचा प्लॅटफॉर्म, इट्स अन ॲप. त्याच्यावर तुम्हाला किती 32-30 तरी नक्की भाषा शिकता येतात. 39 लँग्वेजेस शिकता येतात. आणि हे फ्री आहे.
openculture.com नावाचं साईट आहे, त्याच्यावर 48 भाषा शिकता येतात. सो दिस इज व्हेरी गुड. समजा आपण पुढे गेलं तर लर्निंग बाय डुईंग याच्याबाबत मी फारसं बोलत नाही, कारण NEP 2020 मध्ये आता हे कंपल्सरी केलं आहे, कंपल्सरी, आणि त्यामुळे ते आपोआपच होणार आहे. समजा आपण पुढे गेलो तर नर्चरिंग GK जनरल नॉलेज माहिती असणे हे आता अत्यावश्यक मध्ये मोडतं. हे एक चांगली गोष्ट याच्यात मोडत नाही, आणि त्यासाठी आपल्याला न्यूजपेपर्स किंवा न्यूज ॲप्स किंवा बुक्स, पॉडकास्ट, TV डिबेट्स किंवा अशा लेक्चर्स नाही देणे हे सुद्धा त्याचा एक मोठा मार्ग आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वाटचाल याच्या 100 वर्षाची याच्याबद्दल उद्या व्याख्यान आहे. बसल्या जागी तुम्हाला उत्तम 1-1.5 तासामध्ये माहिती कळेल. बाकी काही करायची गरज नाही. श्रवण भक्तीने सुद्धा जनरल नॉलेज वाढतं आणि ते महत्त्वाचं आहे, आणि विषय पण महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही उद्या पण या आणि अटेंड करा असा आग्रह आहे तुम्हाला, कारण त्याने आपल्याला हे पण नक्की साध्य होणार आहे. सोशल कोशन, सेल्फ रेग्युलेशन, ॲक्टिव्ह लिस्निंग स्किल्स याच्याबद्दलचे पण कोर्सेस आपल्याला इथे दिसतील. नोईंग युअर सेल्फ या प्रकारचे अनेक टूल्स आणि टेस्ट उपलब्ध आहेत. आम्ही पण स्वतः तशा टेस्ट तयार केलेल्या आहेत. 30,000 लोक 36 देशातल्या त्यांनी त्या टेस्ट घेतलेल्या आहेत, विद्यार्थ्यांनी, विशेषतः करिअरच्या बाबतीमध्ये वगैरे. आणि सगळ्यात महत्त्वाचं 13व्या नंबरवर असलं आणि शेवटचं दिसलं तरी सुद्धा ते म्हणजे योग, प्राणायाम, मेडिटेशन याच्यापासून आता आपल्याला कोणालाही सुटका नाही. आमच्याकडे येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आग्रहपूर्वक सांगत असतो, आणि त्यांचा असा एक भ्रम असतो की योग, प्राणायाम, मेडिटेशन म्हणजे सिनियर सिटीजन झाल्यानंतर काहीतरी करण्याची गोष्ट आहे. आम्ही त्यांना उदाहरणादाखल मेडिकली आणि रिसर्चनी हे पटवून देतो की तुम्ही जर हे आत्ता केलं नाही तर तुम्हाला अकॅडमिक्समध्ये आणि तुम्ही खेळ खेळता त्याच्यामध्ये यश मिळणार नाही. एकदम खाडकन झाले होतात ते, आणि मग त्याच्यानंतर योग, प्राणायाम, मेडिटेशनच्या मागे लागतात, आणि ते त्यांनी करायलाच पाहिजे. योग, प्राणायाम, मेडिटेशन हे फक्त जीवनाच्या सांज वेळी वगैरे करण्याची भानगड नाहीये. की जितक्या आधी तुम्ही चालू कराल तेवढं उत्तम आहे, आणि विशेषतः AIच्या युगात टिकायचं असेल तर त्याच्याशिवाय पर्याय नाही असं अख्खं जग मानायला लागले. फक्त भारतीय लोक हे मानत नाही का ते मला माहिती नाही. अमेरिकेमध्ये आम्ही जेव्हा तिथे काउन्सिलिंग गेलो होतो त्यावेळेला तिथे 2 ते 5 अशा वेळामध्ये काउन्सिलिंग होतं. मी तिथे 1:45ला गेलो होतो. तिथल्या जी कॉर्डिनेटर होती क्रिस्टीन म्हणून, तिने मला सांगितलं की सर आज आपण 2:30 ते 5:30 करणार आहोत. म्हटलं चहा कॉफी देणार असाल तर काय प्रॉब्लेम नाही. 5:30ला तिथनं निघायच्या वेळी मी तिला विचारलं की बाई मी वेळेत होतो, सगळे लोक वेळेत होते, तू वेळेत होतीस, आपण उशिरा का सुरू केलं. ती म्हणली सर आम्ही 2 ते 2:20 सगळ्यांच्याकडनं प्राणायाम, योग करून घेतो. हे मी पाहून आलेलो आहे, दरवर्षी पाहतो मी. हे अमेरिका करताय म्हणून बरोबर नाही आहे, हे बरोबर आहे म्हणून अमेरिका करताय, आणि मुळात ही उलटी गंगा आहे. ही आपली टेक्नॉलॉजी आहे. आपणच म्हणतोय हे म्हणजे 75 नंतर करायची गोष्ट, आणि तिथे 20 करतायत आणि मनोभावे करतायत का? काय नाही, आपण असंच आहोत. तर माझा आग्रह आहे तुम्हाला की एआयच्या युगात टिकायचं असेल तर AI तर यायलाच पाहिजे, पण योग प्राणायामाशिवाय पर्याय नाही. इंटरपर्सनल रिलेशन, मानवाचा मानवाशी असणारा संबंध आणि विशेषतः इमोशनल भावबंध, याला AI काहीही करू शकत नाही. तिथे आपल्यालाच काम करायचं आहे सुदैवाने, आणि त्यामुळे इमोशनल क्वोशंट वाढवणे म्हणजे भावनांक ज्याला म्हणतात ते वाढवणे हे आपलं काम आहे, आणि हे आपल्याला कॉन्शियसली करावं लागेल. आणि काय नाही, याच्यानंतर पुस्तकांची मला वाटतं मी तुम्हाला जे म्हटलं की जी मी विकायला आणलेली आहे फक्त 100 रुपयाला आहे, आणि ती बाहेर ठेवलेली आहे, तर ती तुम्ही तुमच्यासाठी गिफ्ट म्हणून तुम्हाला द्यायची असतील तरी सुद्धा. नव्या युगाची ओळख इंडस्ट्री 4.0 त्याचं इंग्लिश आणलेलं नाही आहे मी आता. त्याच्या पुढचं जर बघितलं तर करिअरची गुणसूत्र मराठी आणलेलं आहे, इंग्लिश थोडीच आहे, आणि इंग्लिश AI टूल्स आणि बटव्यातून ती पण थोडी आणली आहे. तर असं जर तुम्हाला घ्यायचं असेल तर, आणि याच्यामध्ये आम्ही बऱ्याच टूल्सचा ॲनालिसिस केलेलं आहे. त्याच्यातनं योग्य टूल्स 180 काढलेली आहेत, त्यातली बरीचशी फ्री आहे. ती तुम्ही डाउनलोड करून तुम्ही ती प्ले करू शकता, वापरू शकता. तुम्ही त्याच्यामध्ये शंका तिथं 4 लोकांशी बोलू शकता आणि शिकून घेऊ शकता. तर आपल्याला AI मध्ये जर का टिकायचं असेल तर आपल्याला या प्रकारच्या गोष्टी ज्या 13 मी सांगितल्या, आणि त्याचबरोबर योग, प्राणायाम, मेडिटेशन सांगितलं, आणि AI चे टूल्स शिकून घेणे याच्याशिवाय पर्याय नाही.
आणि हे सांगण्याची संधी मला आयोजकांनी दिली याबद्दल मी त्यांचे खरंच मनापासून आभार मानतो आणि थांबतो. आणि तुमचा एक 5 मिनिटं जास्ती घेतली तरी तुम्ही फार तक्रार केली नाही याबद्दल तुमचे विशेष आभार. धन्यवाद. या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून भविष्यामध्ये आरोग्यविषयक काय धोक्याची चिन्ह आपल्याला सांगता येतील काय, किंवा आपत्ती जे येणार आहे भविष्यात, जे नैसर्गिक आपत्ती असतील किंवा पर्यावरण विषय असे यामध्ये काय संशय असेल? सो गंभीर आहे. याचं कारण की आर्टिफिशियल इंटेलिजन्सला डेटा सेंटर्स लागतात आणि डेटा सेंटर्स हे अतिशय एनर्जी कन्झ्युम करणारी यंत्रणा आहे. म्हणजे आपण जेव्हा एखादा फोटो शेअर करतो व्हॉट्सॲपवर आणि तो समजा 25-30 लोकांच्या ग्रुपमध्ये आपण शेअर केलेला असेल, तर तो शेअर करण्यासाठी लागणारी जी ऊर्जा आहे त्याच्यामध्ये 1 चहाचा कप तयार होऊ शकतो. आणि त्यामुळे आपण सहज म्हणून फोटो पाठवून देतो आणि तेव्हा आपल्याला कल्पना असते की आपण एवढं कार्बन फुटप्रिंट वाढवलं आहे. आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला असं दिसेल की ग्लेशियर्स वितळणे किंवा या प्रकारच्या ज्या नैसर्गिक विपत्ती येत आहेत त्याचं काही प्रमाणामध्ये का होईना कॉन्ट्रिब्युशन यातनं होत आहे. आणि यामुळे डेटा सेंटर्स बरीच लागणार आहेत. त्याच्यासाठी लागणारं फ्युएल हा पण एक प्रकार आहे. आणि फ्युएल जाळणे यांनी होणारा कार्बन फुटप्रिंट आणि पाण्याची एकूण होणारी कुलिंगसाठी असणारा वापर याच्यामुळे आपल्याला अनेक नैसर्गिक आपत्ती येणार याच्यात काही शंकाच नाही. सर याची काय किती मेडिकल जे काय शिक्षण शिकत आहे त्याच्याबद्दल माहिती? सो मेडिकल क्षेत्रामध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा खूप मोठा इम्पॅक्ट होतो ऑलरेडी. मेडिकल क्षेत्रामध्ये समजा रेडिओलॉजी आपण घेतलं तर रेडिओलॉजीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अतिशय चांगल्या प्रकारे प्रेडिक्शन्स करू शकतं. आणि म्हणून माझे जे रेडिओलॉजिस्ट मित्र आहेत ते म्हणतात की आता आमच्याकडे फार कमी लोक येतात. आणि याचं कारण एखाद्या रेडिओलॉजिस्टला काही लाख पेट स्कॅन्स MRI हे सगळं त्यांनी शिकलेलं असेल, पण एखाद्या कम्प्युटरला ॲक्सेस हा काही करोडो इमेजेसचा आहे. त्या तुलनेमध्ये आपला 40 वर्ष एक्सपिरियन्स रेडिओलॉजिस्ट त्यामुळे कमी डायग्नॉसिस करू शकेल. तर त्यामुळे सर्जरीमध्ये, गायनेकॉलॉजीमध्ये, पीडियाट्रिक्समध्ये मला नाही वाटत की AIचा इम्पॅक्ट तेवढा होईल. पण पॅथॉलॉजीमध्ये, रेडिओलॉजीमध्ये या प्रकारच्या क्षेत्रामध्ये जिथे मानवाशी संबंध कमी आहे अशा क्षेत्रामध्ये नक्कीच AI ऑलरेडी आलेलं आहे. जर त्या क्षेत्रात घेतलं तरी सुद्धा AI टूल्स वापरून ते शिक्षण द्यावं. सगळ्यावरचा उपाय मी तुम्हाला असा सुचवतोय की ज्या क्षेत्रात तुम्ही आहात त्या क्षेत्रामधलं AI टूल्स वापरून काम केलं तर तुम्हाला काही चिंता नाही. ओके. AI सर्चमध्ये जी डेटा बायस आहे, म्हणजे जनरली आपण ChatGPT वापरतो, बरेचसे वापरतो. डेटा बायस हा कसं कंट्रोल करता येईल, कारण तो फ्री फ्रॉम इन आयडिओलॉजी किंवा कुठला तो डेटा बायस तो कसं कंट्रोल करता येईल? नाही, डेटा बायसला कंट्रोल नाही करता, आपल्याला नाही करता येणार. डेटा बायस त्याने प्रश्न विचारला डेटा बायसबद्दल. डेटा बायसचा अर्थ असा आहे की एखाद्या ठराविक प्रकारचा जर डेटा फीड केला गेला, शेवटी एखादं मॉडेल शिकतं तसं तर तुम्ही जो डेटा देतात तो. समजा आपण असं गृहीत धरू की आपण 100 डेटा पॉईंट फीड केले की त्याच्यामध्ये लिडरशिप पोझिशनला फक्त पुरुष आहेत, स्त्रिया नाही. लिडरशिप पोझिशनला 97 पुरुष आहेत आणि 3 स्त्रिया आहेत. आता ह्या ट्रेन झालेल्या मॉडेलला समजा एखाद्या स्त्रीने अप्लाय केलं आणि ती केपेबल आहे, तरी सुद्धा तिला हे मॉडेल सांगेल की तुम्ही यासाठी फिट नाही आहात कारण आम्ही 97 वेळेला पुरुष बघितले. याला म्हणायचं बायस, पूर्वग्रह. तर आपल्याला जसा पूर्वग्रह असतो तसा कम्प्युटरला पण पूर्वग्रह तयार होतो. जेवढा डेटा ज्या प्रकारचा दिला आहे त्याच्यावरनं ते निर्णय घेतं आणि त्यामुळे त्याला पूर्वग्रह असतो. तर या पूर्वग्रहाला आपण एक युजर म्हणून काहीही करू शकत नाही. त्याच्यासाठी बायस काढण्यासाठी मॉडेल ज्यांनी तयार केलं त्यांना जास्ती रिप्रेझेंटेटिव्ह डेटा द्यायला लागतो. त्याच्यात आपण काही नाही करू शकत, पण हा त्याचा मोठा तोटा आहे, काही शोधता. त्या AI थ्रू आपण मागे पण एक प्रश्न आहे सुप्रीम कोर्टमध्ये केसेस पेंडिंग केसेस आहेत त्याच्यात AI काय काम करू शकतो? अनेक केसेस ज्या पेंडिंग आहेत त्याच्यामध्ये आपल्याला AIचा वापर करता येईल का? तर आपल्या देशाच्या न्यायमंत्र्यांना खुद्द मी हे 5 मिनिटं आमचं डिस्कशन झालं तेव्हा म्हटलं. आणि त्याच्यासाठी सुपेस नावाची एक सिस्टीम ऑलरेडी माननीय हायकोर्टने तयार करून 3 वर्ष झाली. आणि मी पुण्यामध्ये जिथे बाबासाहेब आंबेडकरांनी प्रॅक्टिस केली अशा पार्कमध्ये मी
500 लॉयर्सना विचारलं किती लोकांना सुपेस माहिती होतं, त्याच्याबद्दल एक 5 किंवा 6 लोकांना माहिती होतं. त्यामुळे एआयचा वापर हा जर केला तर कोर्टच्या केसेस पटपट सुटतील का, तर त्याचं उत्तर हो आहे. आणि मग त्यामुळे ते हो असल्यामुळे हा खरा प्रश्न वकिलांनी सोडवायचा आहे की हे त्यांना करायचं आहे का, नाहीतर तारीख पे तारीख देता कशी येईल. हा प्रश्न टेक्नॉलॉजीचा नाहीच आहे, हा प्रश्न माणसांचा आहे. आणि एआयच्या बाबतीमध्ये हे सर्वच फक्त लॉ नाही, सर्व बाबतीत खरं आहे. एआय चांगले का वाईट आहे याच्याबद्दल आपल्या मनामध्ये डिबेट असू शकतो. आणि त्याच्यावर परत मी बाबासाहेब आंबेडकरांनी ते उत्तर दिलं ते तुम्हाला सांगतो. जेव्हा त्यांनी संविधानाचं सगळं सुपूर्द केलं भारतीय लोकांकडे, तेव्हा त्यांना पत्रकारांनी विचारलं की संविधान किती चांगलं आहे. तेव्हा ते म्हणले संविधान तितकं चांगलं आहे जेवढं ती वापरणारी लोकं चांगली आहेत. हे पण एआयला उत्तर ना. आणि म्हणून ते प्रश्न हा नाही आहे की एआय केपेबल आहे का. केपेबल डेफिनेटली आहे, मच मोर दॅन व्हॉट यू अँड आय थिंक. पण हे लोकांना घडू द्यायचं. आणि हे मी आपल्या न्यायमंत्र्यांशीच बोललेलो देशाच्याच. त्यामुळे प्रश्न शेवटचा प्रश्न एआय कुठे वापरू नये. जिथे मानवी संबंध आहे, मानवी भावनांचा संबंध आहे आणि जिथे जेन्युइनली क्रिएटिव्हिटी लागणार आहे, अशा गोष्टींमध्ये अजिबात एआयवर डिपेंडंट राहू नये. कारण एआयला हे कधीही कळणार नाही. म्हणजे जिथे कॉन्शियसनेसचा संबंध आहे, स्वयंप्रज्ञेचा संबंध आहे, स्वयं अस्तित्वाचा संबंध आहे, तिथे एआय काही करू शकत नाही. तिथे ते वापरणं म्हणजे चुकीचं होईल. आणि असे बरेच आहेत. काउन्सिलिंग फॉर एक्झाम्पल, काउन्सिलिंग याच्यामध्ये एआयचा वापर लिमिटेड असावा, ते टूल म्हणून असावा, पूर्णपणे करू नये. त्यामुळे अन्न वस्त्र निवारा याच्यामध्ये आपल्याला एआयचा वापर सगळ्यात म्हणजे इम्पॅक्ट कमी जाणवेल. म्हणजे शेती याच्यामध्ये एफिशियन्सी वाढवणे, प्रॉडक्टिव्हिटी वाढवणे इथपर्यंत होऊ शकेल. पण शेतीच एआय करायला लागतं असं नाही होणार. तिथे माणूसच लागणार. आणि त्यामुळे जिथे मानवी संबंध आहे, भावभावनांचा संबंध आहे आणि जेन्युइन क्रिएटिव्हिटी लागते, तिथे एआयचा वापर करू नये. आणि शक्यतो माझी सजेशन आहे की आधी आपण आपला विचार करावा, मग एआय वापरावं आणि आलेल्या निरक्षर विवेक करून आपल्यालाही खरंच हवं काय हे ठरवावं. हे जर का आपण करणार असू